मग ज्या वेळेला तुम्ही श्वास व्यवस्थित घेणार त्यावेळेला काय होणार, तुमचं दुसरं शरीर धष्टपुष्ट होणार आणि इन टर्न पहिल्या शरीराला त्याच्यातून ऊर्जा प्राप्त. आता तुम्ही विचारत आहे डॉक्टर लोक का सांगत नाही. बघा मी तुम्हाला सांगतो की विज्ञानानं स्वमूत्र नावाच्या द्रव्यावरती जेवढं संशोधन केलंय तेवढं संशोधन इतर कुठल्याही द्रव्यावरती केलेलंच नाहीये. बरेच जण मला म्हणतात डॉक्टर खूप मला निगेटिव्ह विचार येतात. मी त्यांना म्हणतो कुठून येतात, मला येत नाहीत, त्याला येत नाहीत, तुलाच काय येतात. त्याचं म्हणतो काय माहित नाही मला निगेटिव्ह विचार येतात. म्हणजे कुठेतरी तुमच्या स्मृतीमध्ये काहीतरी चुकीच्या धारणा तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत. बरोबर. तुमच्या अहंकारामध्ये कुठेतरी त्या गोष्टी पुष्ट झालेल्या आहेत आणि त्यातून काय होत आहे, नकारात्मक विचारांची नेहमी रेलचेल चालू असते आणि त्याच्याने तिसरं शरीर दुबलबतलं होतं आणि त्याचा परिणाम कुठे दिसतो, पहिल्या शरीरामध्ये. आनंद बाहेर मुळीच नाहीये, आनंद आपल्यामध्येच आहे आणि त्या आनंदापर्यंत खऱ्या अर्थानं जर पोचायचं असेल तर आंतरिक शुद्धी आवश्यक. हठयोग प्रतिपिका नावाचं एक योगशास्त्र आहे ज्याच्यामध्ये ही आमरोली नावाची क्रिया सांगितली आहे. ओके. आता आमरोलीचा अर्थ काय की स्वतःच स्वमूत्र स्वतः पिऊन ठराविक दिवस राहण्याची पद्धत आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या योगिक क्रिया आहे, बेसिक क्रिया आहे. तुमचं मूत्र हे वेस्ट नाही आहे, हे जास्त झालेला घटक आहे आणि हे पुन्हा घेतलं तर नुकसान नाही होत, ह्याचा उलट फायदाच होतो. तर तुम्ही एवढं सगळं सायंटिफिकली सांगितलं. मग हे सगळ्या डॉक्टरांना किंवा सगळ्या मेडिकल सायन्सला माहित असेलच की. मग हे का आम्हाला का नाही सांगत, म्हणजे आम्ही कन्फ्युज आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले विजेता कॉर्नर या रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत ज्यांनी खूप साऱ्या लोकांच्या जीवनात रोगातून मुक्ती देऊन एक निरोगी आणि एक संपन्न आयुष्य देण्याचं काम केलेलं आहे. मी त्याचा सगळ्यात ऋणी आहे सरांचा की माझी आई, जिच्यावरती मी खूप सारं प्रेम करायचो आणि तिचे 2-3 ऑपरेशन झाले होते. तिला संधिवात होता, BP होता, शुगर होता आणि असा कुठलाही आजार नव्हता की जो तिला नव्हता. आणि ती इंजेक्शन घेतल्याशिवाय, गोळी खाल्ल्याशिवाय चालू फिरू पण शकत नव्हती. अशा वेळेला एक वेळेला अचानक ती आजारी पडते. डॉक्टरांकडे, प्रायव्हेट डॉक्टरांना दाखवलं जातं. ते म्हणतात इमिजिएटली ऑपरेट करायला लागेल, हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आम्ही सेकंड ओपिनियन म्हणून मी YCMला तिला घेऊन जातो. तिथं पण ते आम्हाला सेम सांगतात. इन बिटवीन बिफोर नितीन सरांचं मी एक शिबिर केलेलं तेजगान फाउंडेशनमध्ये 5 दिवसाचं संपूर्ण स्वास्थ्य नावाचं. आणि मग तिकडनं मला त्यांचा रेफरन्स होता. मी त्यांना फोन केला, म्हटलं असं असं प्रॉब्लेम आहे. ते म्हटलं माझ्याकडे घेऊन या. मित्रांनो, आईला मी तिकडे नेलं. 10-18 दिवस त्यांनी ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर काहीतरी पथ्य पाळायला लावली, 1 महिना 2 महिन्याचे. आज या गोष्टीला 7-8 वर्ष झाले. मला एक्सपेक्टेड नव्हतं की आई तिथून पुढे जगेल आणि मला ऑपरेट तर अजिबातच करायचं नव्हतं, कारण तिचा त्रास खूप होता तिला. आज माझी आई दरवर्षी वारीला चालत जाते. वैष्णवी देवीसारखा उंच डोंगर चढते पण आणि उतरते पण. आणि आजच्या तारखेला तिला कुठल्याही प्रकारची गोळी खावी लागत नाही. असं निरोगी, आरोग्य संपन्न आयुष्य ज्या डॉक्टरांनी दिलं हे माझ्यासाठी भाग्य होतं आणि आज ते मला इथं लाभलं. मित्रांनो, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कॅन्सर सारखे आजार ज्यांना लोकांना सांगितलं की आता तुमचं संपलेलं आहे, अशी लोक सुद्धा 10-20 वर्ष जगलेली आहेत. कुठलाही आजार असेल, आजच्या ज्या काही समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत. माझ्याकडे तर अशी पण एक केस आहे, मी डॉक्टरांकडे पाठवली होती की त्यांना मूलबाळ होत नव्हतं. ते दोघेही नवरा बायको तिकडे राहून आले आणि त्यांना मूल झालं. सो असे डॉक्टर आहेत जे तुम्हाला विनामूल्य असं ट्रीटमेंट सांगतील की तुमच्या शरीरात कुठलाही आजार जर नसेल तर होणार नाही, असेल तर तो राहणार नाही. असे नितीन पाटील सर मला लागले. त्याबद्दल नितीन सर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही इथं वेळ काढणार त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो की मला इथे बोलवलं तुम्ही. यस नितीन सर, मला आहे ना हे जे काही आरोग्य नावाचा शब्द आहे त्याच्याबद्दल काय असतं हे नक्की आरोग्य सांगा. ऍक्च्युली काय आहे की बऱ्याच वेळेला आपण बघतो की मला काही झालेलं नाही आहे, मला काही त्रास नाही आहे, माझ्या शरीरामध्ये कोणता आजार नाही आहे, या समजुतीमध्ये अनेक लोक राहतात. ऍक्च्युली शरीरामध्ये फक्त रोग नसणं म्हणजे आरोग्य संपन्नता आहे असं नाहीये. ऍक्च्युली काय आहे की जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या काय केली आहे. जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती तुम्ही स्वस्थ असाल तर तुम्ही आरोग्य संपन्न आहात.
म्हणजे बघा की शरीराने तुम्ही धट्टेकट्टे आहात, पण मन नेहमी तणावात असेल, मनामध्ये नेहमी कोणाविषयी तरी वैमनस्य असेल, रागराग होत असेल, काही मत्सर चालू असेल, तर आपण आरोग्य संपन्न नाही होतो. म्हणजे शारीरिक स्तरावरती त्याचबरोबर मानसिक स्तरावरती आपण स्वस्थ असतो. समजा एखादा शरीराने धट्टाकट्टा आहे, मनाने हट्टाकट्टा आहे, जाता आता दुसऱ्याच्या दुकानावर दगड फेकतो, तर त्याला तुम्ही स्वास्थ्य म्हणाल का? नाही म्हणाल. म्हणजे सामाजिक स्तरावरती तुम्ही इतरांशी कसं वागता हे सुद्धा कशामध्ये येतं? तुमच्या स्वास्थ्याच्या परिभाषेत येतं. म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जे मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुमच्या मनातून नेहमी धन्यवाद उठतो का? किंवा तुम्ही दुसऱ्याला क्षमा करू शकता का? क्षमा मागू शकता का? हे सगळं कशामध्ये येतं? तुमच्या आध्यात्मिक आरोग्यामध्ये येतं. मग शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती जर आपल्याला स्वस्थ व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? बघा, जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या केली, पण अशी कुठली प्रोसेस किंवा अशी कुठली उपचार पद्धती सांगितलेली नाही आहे की या चारही स्तरावरती जाऊन आपण स्वस्थ होऊ शकू. आज आपण बघतो की कधी नव्हती एवढी प्रगती साधली आहे. आज माणूस चंद्रावरती जाऊन आला, मंगळावर जायची तयारी करते आहे, आणि म्हणजे भौतिक सुखांच्या परमोच्च शिखरावरती आपण बसलोय. पण तरी सुद्धा जर आपण इतर प्राण्यांशी जर तुलना केली तर सगळ्यात जास्त मनुष्य प्राणी आजारी असतो. कधी तुम्ही बघितलंय बाबा एखाद्या पक्षाचं खूप जास्त वजन वाढलंय म्हणून तो उडू शकत नाही आहे, किंवा कधी असं बघितलंय बाबा एखाद्या मांजरीला बाबा एखादं डायबिटीस झालाय, इन्सुलिन द्यायला लागतंय, किंवा कुठल्या गाईला आर्थरायटिस झालाय आणि ती लंगडत चालली आहे, किंवा कुठल्या म्हशीला बाबा पॅरालिसिस झालाय आणि ती लकवा मारलाय, किंवा एखाद्या वाघाला हार्ट अटॅक आलाय आणि मेलाय. हे नाहीये. म्हणजे दमा अस्थमा असू दे, पॅरालिसिस असू दे, संधिवात, आमवात, डायबिटीस, थायरॉइड डिस्फंक्शन, हे सगळे जे काय आजार मॉडर्न डे डिसीज मध्ये दिसत आहेत हे सगळं मनुष्यालाच आहेत. मग का असावं? त्याचं कारण असं आहे की आपल्या अस्तित्वानुरूपच आपण जगत नाही आहोत. कुठेतरी ही मिसिंग लिंक आहे. आणि मग ते स्वतःला जाणून घेऊन मग त्या पद्धतीनं जीवन जगणं हे आवश्यक आहे. ओके. मग आता त्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की आरोग्य म्हणजे या चारही स्तरावरती आपल्याला स्वस्थ व्हायचंय. मग अशी कुठली उपचार प्रणाली आहे जी आपल्याला या चारही स्तरावरती स्वस्थ ठेवू शकेल? मग त्याच्यामध्ये लोक शोधतात की बाबा मला मानसिक स्थैर्य नाही आहे म्हणून ते गोळ्या खातात. सामाजिक स्तरावरती बाबा रोज घरामध्ये काहीतरी भांडणं होतात, परिवारामध्ये खूप क्लेश आहे म्हणून सुद्धा गोळ्या औषधं खातात. स्ट्रेस टेन्शन आहे. मग हे गोळ्या औषधं खाऊन तुम्ही मानसिक आरोग्य ठीक करू शकत नाही, बरोबर. एक स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. आज इव्हन बघतो की डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार सारख्या आजारामध्ये सुद्धा तुम्ही गोळ्या औषधं खाऊन तुम्ही फक्त परिणामावर उपचार करत राहता, मूळ कारणावरती उपचार करत नाही. म्हणजे झालंय कसं की आज जे काही प्रचलित औषध प्रणाल्या आहेत त्या फक्त तुमच्या लक्षणांवरती काम करतात, मुळावरती काम करत नाही. म्हणजे परिणामावरती काम करून भागणार नाही, मूळ कारणावरती काम केलं पाहिजे. म्हणजे एक शरीर ॲज अ होल बघितलं पाहिजे. आपण गुडघा दुखतोय म्हणून गुडघ्याच्या डॉक्टरकडे जातो, दातात दुखतोय म्हणून दाताच्या डॉक्टरकडे जातो, काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असेल तर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणून त्या स्पेशालिस्टकडे जातो. पण शरीर ॲज अ होल बघितलं तरच खऱ्या अर्थानं या चारही स्तरावरती स्वस्थ होणं शक्य आहे. पण त्यासाठी आपण आपलं अस्तित्व काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे बघा की मॅन्युफॅक्चरनं कोणती गाडी दिली आहे, त्याचे काय काय पार्ट्स आहेत हे जर आपल्याला माहिती असेल तर त्याचं रिपेअरिंग करणं आपल्याला सहज सुलभ शक्य आहे, बरोबर. याच्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःला जाणणं गरजेचं आहे, बरोबर. कसं जाणायचं हे स्वतःला? आता स्वतःला जाणायचं झालं तर थोडस स्वतःकडे बघितलं पाहिजे. आपण नेहमी भौतिक गोष्टींमध्येच आपण रमलेलो आहोत आणि मला जर काय झालं तर डॉक्टर बघून घेतील हा एक मोठा गैरसमज, हा एक मोठ्या भ्रमात आपण जगतो. आता स्वतःला जाणून घेणं म्हणजे काय? बाबा मी कोण आहे? मी खरं शरीर आहे का फक्त? आता मेल्यानंतर शरीर इथंच असतं, अशी कोणती गोष्ट निघून जाते तुम्ही लगेच म्हणता हे बॉडी आहे, प्रेत आहे. कोणती तरी गोष्ट आहे म्हणजे शरीरातीत माझी अवस्था आहे. मग त्या गोष्टीचं सुद्धा या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी त्याची मदत होतेच. मन आहे तर ते कुठं आहे? विचार येतात तर ते कुठून येतात? शरीरामध्ये प्राण वाहतो तर ते कुठून वाहतो? बुद्धी आहे तर ती कुठं आहे? पंचशरीराला समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आम्ही काय म्हणतो की बाबा तुमचं हे पहिलं शरीर जे आहे हे अन्नमय शरीर आहे, जे सप्त धातूंनी बनलंय, त्याचं भरण पोषण अन्नातून होतं. मग पहिलं शरीर जे सप्त धातूंनी बनलंय त्याचं भरण पोषण अन्नातून होतं, तर ते अन्न कसं पाहिजे? शुद्ध, संतुलित पाहिजे. मी अशुद्ध खाल्लं तर हे अशुद्ध होणार, आजारी पडणार.
मी खूप खाल्लं, ओव्हरपोषित खाल्लं तर काय होणार, हे ओव्हरपोषित होणार. मी खाल्लंच नाही, मला व्यवस्थित खायला प्यायला मिळालं नाही, कुपोषित होणार, हे आजारी पडणार. म्हणून शुद्ध खाणं, संतुलित खाणं आवश्यक आहे. म्हणजे पहिली स्टेप जर काय असेल, तुम्हाला जे काही माझं हे शरीर पहिलं दिसतंय, हे आजपर्यंत मी खाल्लेलं अन्न आहे. इतकंच नव्हे, माझ्या पूर्वजांनी खाल्लेलं अन्न सुद्धा ह्याच्यामध्ये आलं. मग पूर्वजांनी जर शुद्ध खाल्लं असेल तर माझ्यामध्ये काय येणार, ती शुद्धता येणार. त्यांनी जर अशुद्ध खाल्लं तर माझ्यामध्ये अशुद्धता येणार. मला खूप जास्त तपाचरण करायला पाहिजे याला शुद्ध ठेवण्यासाठी. बरं, मग याला शुद्ध ठेवण्यासाठी काही योगशास्त्रामध्ये काही योगिक क्रिया सांगितल्यात. वामन क्रिया आहे, जलनेती आहे, सूत्रनेती आहे, शंख प्रक्षालन आहे. ह्या सगळ्या ज्या काही योगिक क्रिया होत्या, आज तुम्ही बघता की आयुर्वेदिक मोठ्या मोठ्या सेंटर्समध्ये एक पंचकर्म चिकित्सा पद्धती म्हणून विकसित झाल्यात. तशाच पद्धतीची काही ऍडव्हान्स योगिक क्रिया आहेत, ज्याला आमरोली म्हटलंय. आपण त्या विषयाकडे वळूयात, पण त्याच्याबरोबर सांगेन की या योगिक क्रियांमुळे तुमचं पहिलं शरीर शुद्ध होतं आणि मग कुठेतरी तुम्ही एक आसनामध्ये स्थिर बसू शकता. एखाद्याची बॉडी लँग्वेज बघून तुम्ही सांगू शकता की काय आतमध्ये मानसिक स्थिती कशी आहे. नेहमी पाय हलत असतात, हात हलत असतात, चुळबुळ होत असते. म्हणजे शरीराने निरोगी असणं म्हणजे काय असणं, शरीर स्थिर राहू शकतं का, याला आसन म्हटलं. स्थिर सुख आसन, एका आसनामध्ये तुम्ही स्थिर बसू शकता का. आणि ज्या वेळेला शरीर स्थिर राहतं त्यावेळेला मग तुमच्या दुसऱ्या शरीराची अनुभूती होते. दॅट इज प्राणमय शरीर, जे पंचप्राणांनी बनतंय. त्याचं खाद्य श्वास आहे. बरं, म्हणजे फक्त लोकांना वाटतं की चांगलं चुंगलं खाल्लं म्हणजे मी दष्टपूर्णष्ट होईल, असं नाही आहे. तुमच्या अन्नाबरोबर तुम्ही श्वास किती घेता, श्वास किती व्यवस्थित घेता, हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. नेहमी ताणतणाव राहिल्यामुळे पण काय होतं, आपला श्वास कसा आहे, असा आखूड झालाय, छोटा छोटा श्वास आहे. आणि त्यात सगळीकडे प्रदूषण आहे, एसी मध्ये आपण राहतो, त्यामुळे अगोदरच काय प्रचूर मात्रेमध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही. आणि त्यात तणावात राहिल्यामुळे आपला श्वास सुद्धा काय झालाय, आखूड झालाय, दीर्घ नाहीये. बघा, तुम्ही रिलॅक्स असता, प्रसन्न असता, खुश असता, त्यावेळी श्वास कसा असतो, दीर्घ असतो. आणि हा दीर्घ श्वासच तुम्ही खाल्लेल्या अन्नाला पचवू शकतो. बरोबर. मग ज्या वेळेला तुम्ही श्वास व्यवस्थित घेणार त्यावेळेला काय होणार, तुमचं दुसरं शरीर धष्टपुष्ट होणार आणि इन टर्न पहिल्या शरीराला त्याच्यातून ऊर्जा प्राप्त होणार. मग ज्यावेळेला तुम्ही, मग याच्यामध्ये आम्ही प्राणायामाच्या टेक्निक्स शिकवतो, आज श्वासावर आधारित काही व्यायाम शिकवतो. आणि ज्यावेळेला हे घडतं त्यावेळी तुम्ही तिसऱ्या शरीरामध्ये पोहोचता. तिसरं शरीर आहे मनोमय शरीर, जे मन ज्याला आपण म्हणतो. आता याचे सुद्धा विभाग आहेत. मन आहे, बुद्धी, मनामध्ये काय आहे, मनस आहे, स्मृती आहे आणि अहंकार आहे. जसं या शरीरामध्ये हाडं आहेत, रक्त आहे, मेद आहे, वीर्य आहे, रस आहे, हे सप्त धातू आहेत, तसं मनाचे सुद्धा हे 3 भाग आहेत, मनस, स्मृती, अहंकार. मग याचं खाद्य काय, याचं खाद्य आहे विचार. आता प्रश्न असा येतो की पहिल्या शरीराचं खाद्य अन्न आहे, ते शुद्ध आहे. दुसऱ्या शरीराचं खाद्य श्वास आहे, तो शुद्ध आहे. मग तिसऱ्या शरीराचं खाद्य विचार आहेत. मग ते विचार कसे पाहिजेत, शुद्ध पाहिजेत, सकारात्मक पाहिजेत. नेहमी काहीतरी ताणतणावाचे विचार येत असतील. बरेच जण मला म्हणतात, डॉक्टर खूप मला निगेटिव्ह विचार येतात. मी त्यांना म्हणतो, कुठून येतात, मला येत नाहीत, त्याला येत नाहीत, तुलाच काय येतात. त्यात म्हणतो, काय माहित नाही, मला निगेटिव्ह विचार येतात. म्हणजे कुठेतरी तुमच्या स्मृतीमध्ये काहीतरी चुकीच्या धारणा तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत. तुमच्या अहंकारामध्ये कुठेतरी त्या गोष्टी पुष्ट झालेल्या आहेत. आणि त्यातून काय होत आहे, नकारात्मक विचारांची नेहमी रेलचेल चालू असते. आणि त्याच्याने तिसरं शरीर दुबलपतलं होतं आणि त्याचा परिणाम कुठे दिसतो, पहिल्या शरीरामध्ये दिसतो. म्हणून आज बघा, पूर्वीच्या काळी 70च्या दशकामध्ये आम्ही असं म्हणायचो की बाबा 70 ते 75% आजार हे काय आहेत, सायकोसोमॅटिक आहेत. आता 21व्या शतकामध्ये 2025 मध्ये आम्ही असं म्हणतोय की 95%पेक्षा जास्त आजार काय आहेत, मनोकायिक आहेत. मग जर मनोकायिक आजार असतील म्हणजे याला आदिज व्याधी म्हटलंय योगशास्त्रामध्ये. म्हणजे खरं काम उपचार करायला पाहिजे मनावरती, पण आपण करतोय फक्त शरीरावरती. म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये व्हायरस आलाय आणि तुम्ही हार्डवेअर खोलून बसलाय, ते चालू होणार आहे का नाही. आणि तुम्ही जोपर्यंत सॉफ्टवेअरला ट्रीट करत नाही, तिथं कुठेतरी व्हायरस आलाय, तिथे अँटीव्हायरस टाकत नाही, तोपर्यंत तुमचं हार्डवेअर व्यवस्थित चालणार नाहीये. आणि मॅक्सिमम आजारांमध्ये आपण बघतोय की कुठेतरी मनोकायिकच प्रॉब्लेम्स आहेत, याला आदी म्हटलंय. आणि हळूहळू शरीरामध्ये उतरलं की ती बनते व्याधी. मग व्याधीवरती तुम्ही गोळ्या औषध खाता, पण मनामध्ये आलेल्या आधीवरती आपण काम करत नाही. आणि त्यामुळे काय होतं, नेहमी एक विशेष सायकल बनतं. एक आजारातून दुसरा आजार, दुसऱ्या आजारातून तिसरा आजार, आणि आयुष्यभर आपण या आजारांमध्येच रडत खडत राहतो. मग पहिल्या शरीराच्या शुद्धीसाठी वेगवेगळ्या योगिक क्रिया सांगितल्या, दुसऱ्या शरीराच्या शुद्धीसाठी प्राणायाम सांगितलंय, तसं तिसऱ्या शरीराच्या शुद्धीसाठी मौन आणि ध्यान सांगितलं.
ओके. ज्या वेळेला तुम्ही कधीतरी दिवसभरामध्ये तुम्ही मौनामध्ये बसता, थोडंसं डोळे मिटून थोडंसं श्वासाकडे बघता, जे काही तुमच्या जाती जमातीमध्ये परिवारामध्ये शिकवलेलं थोडंसं ध्यान करता, म्हणजे तुम्ही अंतर्मुख होता, त्यावेळेला ते मनोमय शरीर सुद्धा शुद्ध होतं आणि मग तुम्ही चौथ्या शरीरामध्ये पोहोचता. आणि चौथं शरीर आहे विज्ञानमय शरीर, जे बुद्धीचं बनलंय. बरोबर. म्हणजे प्रत्येकाकडे आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे का आहोत? आपल्याकडं विचार करण्याची क्षमता आहे, आपल्याकडे बुद्धीची क्षमता आहे, अनालिसिस करण्याची क्षमता आहे. आणि बघा की आज आपण 2025 मध्ये बघतोय की माणसाची बुद्धी कमी पडायला लागली, म्हणून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आणलाय. म्हणजे मशीनकडनं अपेक्षा करायला लागलो की स्वतःचं इंटेलिजन्स वापरत नाहीये आणि मशीनने इंटेलिजन्स वापरावं आणि माझं जीवन सुखद करावं. बरोबर. म्हणजे बुद्धीचं सुद्धा एक वलय आहे, त्याच्यामध्ये ते सम्यक ज्ञान आहे. काय चूक आहे, काय बरोबर आहे हे सांगतो कोण? तुमची बुद्धीच सांगते. बरोबर. बरोबर. समजा आपल्याला एखादी डिश मिळाली, आपण खायला बसलो, 2 पुरणपोळ्या खाल्ल्या, आता पोट म्हणतंय आता बस, आता नाही चालणार, याच्यापेक्षा जास्त खाल्लास तर मग अपचन होईल. बरोबर. पण काय होतं? जीभ म्हणते, मागते, खाते. बरोबर. मग तिथं काय होतं? मनामधल्या इच्छा आणखीन एक पुरणपोळी खायची आहे, पण बुद्धी सांगते अरे खाऊ नकोस, हे खाल्ल्यास तर तुला त्रास होईल. पण बुद्धीचा पण ऐकतो का? म्हणजे चौथ्या शरीराकडून खरं तर आदेश घेतले पाहिजेत, पण आपण काय करतो? मनाकडूनच आदेश घेतो आणि त्यातून काय होतं? आपण कर्म चुकीचं करतो, आपण जास्त खाल्लं जातं आणि परिणाम कोण भोगतं? शरीर भोगतं. म्हणजे कुठलंही कर्म करत असताना आपल्याला बुद्धी गाईड करतीये, पण ती त्यासाठी कुठली पीएचडी करण्याची गरज नाहीये, कुठल्या युनिव्हर्सिटीज शिकण्याची गरज नाहीये. प्रत्येकामध्ये ते इंटेलिजन्स आहे. म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला आले तर त्याच्यामध्ये ते इंटेलिजन्स आहे, पण त्याचं आपण चूज करत नाही, त्या बुद्धीला काम करू देत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी म्हणायचे बघा, सगळे आध्यात्मिक गुरु सांगतात अरे बुद्धी कुशाग्र करा, मनाला स्थिर करा आणि बुद्धीला कुशाग्र करा. बरोबर. म्हणजे बुद्धी जर कुशाग्र असेल म्हणजे काय की तुम्ही जे काही करता ते चूज करता. बरोबर. आणि प्रत्येक वेळेला जर राईट चॉईस केली तर तुमचं कर्म कसं होईल? शुद्ध होईल. आणि ते शुद्ध कर्मच तुम्हाला काय करतं? तुमच्या 5व्या स्तरावरती घेऊन जातं. त्याला आनंदाची स्थिती म्हटली, आनंदमय शरीर म्हटलं. म्हणजे या पृथ्वी तलावरती प्रत्येक मनुष्य जी काय हालचाल करतोय ती कशासाठी करतोय? आनंद पाहिजे. पण बाह्य जीवनामध्ये तो आनंद नाही आहे, तो आंतरिक जीवनामध्ये आनंद आहे. म्हणजे आता आपण बघतो की अमुक पैसा कमवला म्हणजे एवढा आनंदी होईल, तमुक झालं म्हणजे आनंदी होईल, म्हणजे एखादं रिलेशनशिप चांगलं झालं म्हणजे आनंदी होईल. आनंद बाहेर मुळीच नाही आहे, आनंद आपल्यामध्येच आहे. आणि त्या आनंदापर्यंत खऱ्याखुऱ्या अर्थानं जर पोचायचं असेल तर आंतरिक शुद्धी आवश्यक आहे. ओके. मग तो सच्चित आनंद, त्या सच्चित आनंदापर्यंत जर पोचायचं असेल तर सुरुवात कुठून आहे? सुरुवात या अन्नमय देहाच्या शुद्धीपासून आहे. ओके. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने जी व्याख्या आपण केली, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती स्वस्थ व्हायचं असेल, पण अशी कुठली उपचार प्रणाली आहे? हा तोच प्रश्न होता. बरोबर. आता ही उपचार प्रणाली कुठली? तर याच्यासाठी या सगळ्या योगिक क्रियाच एक उपचार बनू शकतात. याच्यामध्ये योगशास्त्रामध्ये सांगितलेली आमरोली क्रिया आहे. काय? ही शुद्धी क्रिया आहे. जसं आता वमन क्रिया तुम्ही ऐकलं असेल की मिठाचं पाणी प्या, उलटी काढा, ज्याच्याने काय होतं? तुमचा अप्पर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट साफ होतो. जलनेती, एका नाकपुडीतून पाणी घाला, दुसऱ्या नाकपुडीतून काढा. सूत्रनेती, नाकातून सूत्र घाला, तोंडातून काढा. वमन धोती करण्याची पद्धत होती, काही कापड गिळायचं आणि त्यातून मग पुन्हा ते बाहेर काढायचं. म्हणजे त्याच्याने काय व्हायचं? तुमच्या शरीरामध्ये तयार झालेलं सगळं ऍसिड बाहेर पडायचं, त्यामुळे आंतरिक शुद्धी व्हायची. तशाच बरोबर शंख प्रक्षालन, काही रेचक पदार्थ मिसळलेलं पाणी पित राहा, पित राहा, पित राहा, जोपर्यंत गुदद्वारा मार्गे ते पाणी निघत नाही तोपर्यंत पित राहा. बरोबर. मग ह्या योगिक क्रियाने काय होतं? तुमच्या शरीराची सप्तधातूंची शुद्धी होते. पण लोक काय समजतात, या योगिक क्रिया केल्याने फक्त शरीरावरती काम होतं का? नाही. ज्या वेळेला तुम्ही नेती करता किंवा त्राटक करता किंवा शंख प्रक्षालन करता, ऍट द सेम टाइम तुमचं मन सुद्धा शांत 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 व्हायला लागतं आणि मनाची स्थिरता वाढते. आणि मनाची स्थिरता वाढली की ऑटोमॅटिकली काय होतं? बुद्धी कुशाग्र व्हायला लागते. याच्यामध्ये एक ऍडव्हान्स योगिक क्रिया आहे ज्याच्याबद्दल मी आज तुम्हाला या गोष्टीवरती सांगणार. हठयोग प्रदीपिका नावाचं योगशास्त्र आहे. बरोबर. हठयोग प्रदीपिका नावाचं एक योगशास्त्र आहे ज्याच्यामध्ये ही आमरोली नावाची क्रिया सांगितली आहे. आता आमरोलीचा अर्थ काय? की स्वतःचं स्वमूत्र स्वतः पिऊन ठराविक दिवस राहण्याची पद्धत आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या योगिक क्रिया आहेत, बेसिक क्रिया आहेत. हठयोगामध्ये सांगितलेली ही योगिक क्रिया स्वतःचं स्वमूत्र स्वतः पिऊन राहण्याची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल स्वतःचं स्वमूत्र स्वतः पिऊन राहणं म्हणजे काहीतरी अनैसर्गिक वाटतंय, अनसायंटिफिक वाटतंय. पण बघा, पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक, आता योगी म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतो? साधू संत. साधू संत, एखाद्या
पर्वतामध्ये, एखाद्या गुहेमध्ये, एखाद्या जंगलामध्ये सगळं संसार वगैरे सोडून जाऊन तप करणारी व्यक्ती. आता त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे? एखाद्या योग्याला काय हवंय जीवनात? मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे, समाधी पाहिजे, मुक्ती पाहिजे. आता ते करत असताना तो काय करतो? ध्यान करतो. आता ध्यानाला बसायचं झालं तर काय पाहिजे? शरीर शुद्ध पाहिजे. पोट आगडबंब वाढलंय, ओबेसिटी झालंय, पोटामध्ये ऍसिडिटी आहे, गॅस्ट्रिक ट्रबल आहे, वजन बेडोल झालंय. आपण एक आसनामध्ये बसू शकतो का? नाही बसू शकतो. नाही. म्हणजे एक आसनामध्ये स्थिर बसलं तर ध्यान होणार. बरोबर. मग आसनामध्ये स्थिर बसण्यासाठी तुमचं शरीर शुद्ध पाहिजे. म्हणून पूर्वीच्या सगळ्या काळी सगळे योगी लोक हे पहिल्यांदा आमरोली करायचे. म्हणजे सगळे गुरु महाराज काय शिकवायचे? पहिल्यांदा शरीर शुद्ध कर, मग आसन सांगतो, मग प्राणायाम शिकवतो, मग ध्यानधारणा होऊ शकेल. बरोबर. तुमचं मत आहे पहिल्या काळामध्ये पहिल्यापासून सांगितलं जायचं की तुम्हाला समुद्रपान करायचं आहे. येस. आता मला इथं थोडासा एक प्रश्न विचारायचा आहे की समुद्र असेल, मलमूत्र हे वेस्टेज म्हणून बारी बाहेर सोडते. येस. आणि ते घाणे म्हणून आम्ही आता पहिलं लहानपणापासूनच ऐकलं ते. त्याच्यापासून म्हणजे तुम्ही बाथरूमला गेलात तरी स्वच्छ हात धुतला पाहिजे एवढं सगळं आहे. तुम्ही प्यायला सांगताय काय सायंटिफिक आधार? ऍक्च्युली कसं आहे, ज्या ज्या वेळेला आपण ह्या आमरोली क्रियेविषयी बोलतो किंवा शिवांबू चिकित्सेविषयी बोलतो त्यावेळेला मनामध्ये हा प्रश्न स्वाभाविक आहे. पण याचं थोडंसं आपण पौराणिक इतिहास बघितला तर हे दिसतं की पूर्वीच्या अनाथापासून म्हणजे योगी लोक तर हे प्रॅक्टिस करायचे. म्हणजे 8 दिवस, 10 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, 107 दिवस असं थेंबन थेंब स्वतःचं स्वामूत्र पिऊन ज्यावेळेला ते ही आमरोली करायचे त्यावेळेला काय व्हायचं? त्यांचं हे शरीर शुद्ध व्हायचे आणि ते तासनतास ते ध्यानामध्ये बसू शकायचे. आज बघितलं की वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा स्वमूत्रपानाविषयी उल्लेख आहे. नरमूत्राचा उपयोग करून आपण कोणत्याही आजारावरती मात करू शकतो असं वेगळे भैषज रत्नावली आहे, योग रत्नाकर आहे, सोडल निघंटू आहे. या सगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा उल्लेख आलेला आहे. इव्हन धर्मग्रंथांमध्ये सुद्धा उल्लेख आहे. जर तुम्ही आता म्हटलं मलमूत्र वेस्ट आहे, वेस्ट नाही आहे, मतलब हे वेस्ट आहे आणि याचा उपयोग कसा करायचा, पण याचा थोडासा आणखीन मला पौराणिक इतिहास सांगायला आवडेल की ही जी काही आमरोली क्रिया आहे ही बेसिकली शिवांबू या शब्दापासून सुरू झाली. आता शिवांबू हा शब्द बघितला तर कुठून आला हा शब्द? तर शिव अधिक आंबू म्हणजे शिवांबू. शिव म्हणजे काय? जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे त्याला आपण शिव म्हणतो. आंबूचा अर्थ आहे पाणी, जल. आता शिवांबू हा कुठून आलं? पवित्र पाणी, शुद्ध जल. आता हे कुठलं पाणी? पिंडीतलं पाणी पवित्र सांगितलं. आपण म्हणतो ना यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. जे काही ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी ब्रह्मांड म्हणलंय. त्याच पंचमहाभूतांनी आपलं हे पिंड बनलंय आणि त्यातनं वाहणारं पाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वमूत्रच आहे. आता याच्यासाठी तंत्रयोगामध्ये 107 श्लोकांमध्ये शंकर भगवानांनी देवी पार्वती म्हणजे माता पार्वतींना सांगितलेला एक वार्तालाप आहे जो 107 श्लोकांमध्ये आहे, ज्याच्यामध्ये या स्वमूत्र पानाचा उल्लेख आढळतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक चूर्णांसोबत, वेगवेगळ्या जडीबुटींसोबत या स्वमूत्रपान केल्याने कोणकोणत्या आजारावरती पण मात करू शकतो आणि आपल्याला ते अमरत्व कसं प्राप्त होऊ शकतं याबद्दल शिवांनी हे सिक्रेट्स पार्वतीला सांगितलेले आहेत. त्याचे रेफरन्सेस आहेत. ते रेफरन्सेस सुद्धा आपण केव्हाही आमच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आम्ही ते छापलेलं आहे. आता मूळ मुद्द्याकडे येतो. बरोबर. तुम्ही म्हणाल हे सगळं पुरातन आहे, ठीक आहे, सगळं म्हणजे धर्मग्रंथांमध्ये आहे, वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आहे. पण जसं तुम्ही हा प्रश्न विचारलात मल आणि मूत्र, बरोबर. आता तुमचं शरीरामध्ये रक्त कसं तयार होतं, मळ कसं तयार होतं आणि मूत्र कसं तयार होतं, या 3 गोष्टी जर समजल्या तर मूत्राविषयी तुम्हाला काहीच ऋण राहणार नाही. बरं. बघा तुम्ही अन्न खाता, हे अन्न कुठून खातो? तोंडातून खातो. तोंडातून कुठे जातं? तुमच्या जठरामध्ये जातं. जठरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं विघटन होतं. पुढे ती गोष्ट छोट्या आतड्यामध्ये जाते. छोट्या आतड्यामध्ये खाल्लेल्या अन्नातले घटक सगळे शोषून घेतले जातात. राहिलेला चौथा फोड ढकलला जातो, त्याला तुम्ही मळ म्हणता. म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत एक पाईप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अन्न टाकलं, त्यातले चांगले घटक ऍब्सॉर्ब झाले, राहिलेला चौथा निघून गेला, तर त्याला मळ म्हटलं. मग आता मळाचा आणि रक्ताचा कुठे संबंध आला का? नाही आला. आता जे काही शोषून घेतलं गेलं, जे काही मी अन्न खाल्लं त्याच्यातले घटक सगळे शोषून घेतले गेले, जे काही व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन्स, जे काही मी कार्बोहायड्रेट्स खाल्ले असतील, जे काही क्षार खाल्ले ते सगळं शोषून घेतलं गेलं, त्यांचं कन्व्हर्शन रक्तामध्ये होतं. आता हे रक्त शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये हे तुम्ही घेतलेलं ऑक्सिजन ऍसिमिलेट होतं आणि शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचवलं जातं आणि त्या पेशी काय होतात?
धष्टपुष्ट होतात. बरोबर. तिथून पुन्हा कार्बन डायऑक्साईड काढला जातो, तो श्वसनाच्या माध्यमातून बाहेर फेकला जातो. अशुद्ध रक्त तुमच्या लिव्हरकडे येतं. लिव्हर काय करतं तर त्या रक्ताला शुद्ध करतं पुन्हा. म्हणजे त्या तुमच्या पेशीमधली टॉक्सिन्स रक्ताच्या माध्यमातून लिव्हरकडे येतात आणि ऍज अ सॉलिड वेस्ट पुन्हा मला वाटते त्या रक्तातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर पडतात. मग आता हे पुन्हा रक्त कुठं जातं, तुमच्या किडनीकडे जातं. बर. मग आता किडनी काय करते तर माझ्या रक्तामध्ये जास्त झालेला काही घटक असेल तर तो बाहेर काढते. म्हणजे तुमची किडनी तुमच्या मूत्रामध्ये कुठलंही वेस्ट नाही, तुमच्या रक्तामध्ये जास्त झालेले घटक बाहेर काढतात. साधं उदाहरण घेऊया. समजा मी 5 लिटर पाणी एकदम प्यायलो, पिऊ शकतो आपण 2 लिटर 3 लिटर 5 लिटर पाणी मी एकदम प्यायलो, काय होईल आता हे एवढं पिलेलं पाणी सगळं जर माझ्या रक्तात साठलं तर चालेल का? नाही चालेल. पाणी तर चांगलंच आहे ना, पाण्याशिवाय मी जगूच शकत नाही, ही व्हायटल माझी गरज आहे. पण ते जास्त होऊन पण चालत नाही. रक्तामध्ये माझ्या पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे तेवढंच असलं पाहिजे नेहमी. ते जास्त झालं तर ते कुठे जाणार, ते मूत्रावाटे बाहेर पडणार. मी खाल्लेल्या अन्नातले जे काही क्षार असतील ते जर जास्त झालं तर ते कुठे जाणार, ते मूत्रावाटे बाहेर पडणार. म्हणजे तुमचं किडनी काय करते ते एक्सेस आहे म्हणून बाहेर काढते. जास्त झालं म्हणून बाहेर काढलं, ते वाईट होतं म्हणून किंवा काही कामाचं खराब नव्हतं म्हणून बाहेर काढलं नाही, ते वेस्ट होतं म्हणून बाहेर काढलं नाही, ते जास्त झालं म्हणून बाहेर काढलं. पण ते पुन्हा घेतलं तर आपण डायरेक्ट रक्तात टाकत नाहीये, आपण कुठे टाकतोय, आपण डायजेशन ट्रॅक मध्ये टाकतोय. पुन्हा ते ऍब्सॉर्ब केलं तर पुन्हा अन्न घटक घेतल्यासारखंच आहे. बघा एखादं उदाहरण घेऊयात आपण. एखाद्या बिल्डिंग वरती पाण्याची टाकी ठेवली, मोटर चालू केली, पाणी जाऊन त्या टाकीत पडतं. जेव्हा टाकी भरते त्यावेळेला काय होतं, ओव्हरफ्लो होऊन खाली पडतं. आता ओव्हरफ्लो होऊन पाणी पडणारं पाणी खराब आहे का? नाही, ते जास्त झालं म्हणून बाहेर काढलं. सेम वे आपल्या शरीरामध्ये एखादा अन्न घटक ज्यावेळेला जास्त होतो त्यावेळेला तो मूत्रावाटे बाहेर काढला जातो. तो पुन्हा घेतलं तर त्याचं नुकसान नाहीये. बरोबर. मी नेहमी लोकांना सांगतो, एखादं डिहायड्रेशन समजून घ्या. बघा एखाद्याला खूप उलट्या झाल्या, खूप शौचालय झालं, त्यावेळेला काय होतं, आम्ही डॉक्टर लोक डिहायड्रेशनची सिव्हिरिटी कशी चेक करतो. बाबा पेशंटला लघवी लावून किती वेळ झाला, समजा एखादा पेशंट बेशुद्धच झालाय तर त्याच्या नातेवाईकाला विचारलं जातं, बाबा किती वेळ झाला लघवी लावून, 8 तासात 10 तासात एखाद्याला लघवीलाच नाही झालं. म्हणजे काय झालंय की त्याला कुठंतरी त्याच्या रक्तामधलं पाणी, त्याच्यातलं क्षार कमी झालंय. अशा वेळेला तोंडाने खाऊन ते पचवून त्याचं रक्त बनायला वेळ नाहीये. अशा वेळेला काय करतात डॉक्टर्स, आयव्ही इंजेक्शन लावतात, सलाईन लावतात. आता हे सलाईन लावल्यानंतर काय होतं, 1-2 बाटल्या चढल्या, रक्तामधले घटक वाढले की तो पेशंट म्हणतो हे काढा मला लघवीला आलाय. म्हणजे वेन एव्हर यू आर डिहायड्रेटेड यू डोंट पास अ युरिन, वेन एव्हर यू आर ओव्हरहायड्रेटेड यू पास अ युरिन. म्हणजे रक्तामध्ये एखादे क्षार कमी झाले, पाणी कमी झालंय त्यावेळेला तुम्ही जीवाणू येतं का? नाही येत. ज्या वेळेला एखादा रक्तामध्ये घटक जास्त होतो त्यावेळेला मूत्र होतं. आता मूत्रामध्ये फक्त खाल्लेल्या अन्नातले घटकच येतात असे नाहीयेत. आपल्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन्स स्रवित होत असतात, बरेचसे एन्झाईम्स स्रवित होत असतात. आफ्टर ऑल आय एम अ मेल बॉडी, आपलं शरीर पुरुषाचं आहे, एखादी स्त्रीचं शरीर आहे, त्या स्त्रीचं शरीर ते मेंटेन करण्यासाठी तिच्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन्स स्रवित होतात. पुरुषाच्या शरीरामध्ये पुरुषाचं शरीर मेंटेन करण्यासाठी बरेचसे हार्मोन्स स्रवित होत असतात. हे सुद्धा आपल्या मूत्रामध्ये येत असतात. आपल्या शरीर म्हणजे एक जैव रासायनिक क्रिया प्रक्रिया आहे, रोज काही ना काहीतरी चालू असतं. आणि मग हे ज्यावेळेला त्याच्यामध्ये एखादं इन्फेक्शन आलं, समजा एखादा तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाला, बाहेरून काहीतरी एखादा बॅक्टेरिया आला, एखादा विषाणू आला, तर त्याला फाईट करण्यासाठी शरीरामध्ये बरेचसे अँटीबॉडीज तयार होतात. आणि हे अँटीबॉडीज सुद्धा तुमच्या मूत्रामध्ये येत असतात. आणि ज्या वेळेला ते पुन्हा तुम्ही घेता त्यावेळेला काय करता, तुमच्या बॉडीला तुम्ही पुन्हा हेल्प केल्यासारखंच आहे. आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगतो की किडनीमध्ये ज्या वेळेला युरिन तयार होतं 3 फंक्शन्स असतात. एक अल्ट्रा फिल्ट्रेशन, त्यानंतर ट्युब्युलर ऍब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिएशन. हे 3 फंक्शन्स आहेत. ज्याने अॅनाटॉमी वाचली असेल त्यांनी कधी असा विचार नाही केला, स्वमूत्र तयार झाल्यानंतर पुन्हा गरज पडली तर पुन्हा शरीर तेच स्वमूत्र पुन्हा ऍब्सॉर्ब करतं किडनीमधून, पुन्हा रक्तात येतं. आणि मग शिल्लक राहिलेली युरिन ज्यावेळेला गरज नाही आहे त्यावेळेला ती काय होते, सिक्रेट केली जाते, पास केली जाते. म्हणजे तुमचं मूत्र हे तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे. काही क्षणापूर्वी जे रक्त होतं ते काही क्षणानंतर मूत्र आहे. म्हणजे मळाचा आणि रक्ताचा कुठेही संबंध नाही आहे. मग मळ गोष्ट टाकाऊ आहे, पण मूत्र ही गोष्ट तशी नाही आहे, ती तुमच्या रक्ताचाच एक भाग आहे. त्याची घृणा करण्यासारखं अजिबात काही कारण नाही. आणखीन एक उदाहरण घेऊयात. समजा एखादा प्रेशर कुकर घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही अन्न शिजवायला ठेवलं, काय होतं, थोड्या वेळाने शिटी वाजते. आता शिटी वाजते म्हणजे काय होतं,
आतमध्ये जास्त झालेली वाफ बाहेर पडते. आता ती बाहेर पडणारी वाफ खराब आहे का? नाही. त्या वाफेवरतीच ते अन्न शिजत होतं. समजा मी ती होल विसल काढून टाकली, ती शिट्टी काढून टाकली आणि ते होल वेल्डिंग करून टाकलं, काय होणार? कुकर फुटून जाईल. राईट. तसं मी जे काही खाईन ते सगळं माझ्या रक्तात साठलं तर चालेल का? नाही चालणार. नाही चालणार. ते जास्त झालं तर ते कुठे जाणार? ते मूत्रावाटे बाहेर पडणार. कारण बघा, आपल्याला किडनी आहे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य आहे, कधीही काही खाऊ शकतो. आता मी जेवलं, पुन्हा मला कोणीतरी आणि काय एखादी डिश दिली, पुन्हा मी खाऊ शकतो. पण ज्याची किडनी फेल झाली आहे त्याला विचारा, डॉक्टर्स काय सांगतात? त्याला सांगतात एवढंच पाणी प्यायचं, एवढंच प्रोटीन खायचं, एवढंच डाळ खायची, एवढीच भाकरी खायची. का? कारण ते जर जास्त झालं तर तुझ्या शरीरामध्ये जे काही बाहेर काढण्याची सिस्टम आहे ती फेल झाली. बरोबर? म्हणजे रेग्युलेशनची सिस्टम फेल झाली. मग मशीनकडनं आपण डायलिसिस करून आपल्या रक्तामधले जास्त झालेले घटक बाहेर काढायला लागतात. म्हणजे तुमचं मूत्र हे वेस्ट नाही आहे, हे जास्त झालेलं घटक आहे आणि हे पुन्हा घेतलं तर नुकसान नाही होत, ह्याचा उलट फायदाच होतो. तुम्ही एवढं सगळं सायंटिफिकली सांगितलं. Yes. मग हे सगळ्या डॉक्टरांना किंवा सगळ्या मेडिकल सायन्सला माहित असेलच की. Yes. मग हे का आम्हाला का नाही सांगत? म्हणजे मी कन्फ्युज आहे. ऍक्च्युली कसं आहे, याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कसं होतं की डॉक्टर सुद्धा त्या अँगलनं कधी विचार करत नाहीत. त्यांनी जे शिकवलंय त्याच पद्धतीने विचार करतात. एक भाग झालाय. दुसरा भाग असा आहे, याच्यामध्ये एक समजून घेण्यासारखा भाग आहे. लोक तुम्हाला पहिल्यांदा डॉक्टर्स म्हणतात अरे त्याच्यात युरिया आहे, क्रिएटिनाइन आहे, नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत, हे घेतलं तर नुकसान नाही होणार, हे अपायकारक आहे, विषकारक आहे, युरिक ऍसिड कधी जनरली म्हटलं जातं. पण बघा, जसं तुमच्या मूत्रामध्ये युरिया, क्रिएटिनाइन वगैरे आहे तसं तुमच्या रक्तामध्ये सुद्धा आहे. पण इन कम्पॅरिझन टू युअर ब्लड, युरिनमध्ये सापडणारं जे काही युरिया, क्रिएटिनाइन आहे ते खूप अल्प प्रमाणात आहे. आणि हे ज्या वेळेला पुन्हा तुम्ही घेता त्यावेळेला हे उलट शरीराला फायदा करतं. कसं ते सांगतो. विषानच विष काढण्याची पद्धत आहे. काट्यानंच काटा काढू शकतो. बरोबर? तुम्ही ऐकलं असेल अँटी वेनम इंजेक्शन. एखाद्याला साप चावला तर ते जे काही इंजेक्शन दिलं जातं ते अल्प प्रमाणात पॉइझनच असतं. हो, बरोबर? म्हणजे पॉइझन उतरवण्याची पद्धत असते. तसं तुमच्या मूत्रामध्ये सापडणारं हे युरिया, क्रिएटिनाइन जे काही नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत हे उलट आपल्या शरीराचं जाऊन एक लॅक्सेटिव्हचं काम करतात, एक शुद्धीचं काम करतात. बरोबर? म्हणजे युरिन पिल्यानंतर, शिवांबू घेतल्यानंतर पोट खळखळून साफ होतं, शरीरातले सगळे टॉक्सिन्स निघायला मार्ग मोकळं होतो. म्हणजे पहिलं बेसिक काय व्हायला लागतं तर शरीर डिटॉक्स व्हायला लागतं. बरोबर? म्हणजे शिवांबूमधले असे काही नायट्रोजनस घटक आहेत जे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतात. जनरली बघा की कोणताही आजार हा का येतो? कारण शरीरामध्ये काही विषारी द्रव्य संचित झाल्यामुळे येतो. अरबट सरबट खातो, भूक नसताना खातो, ह्याचं दमन केलेलं असतं आणि मग त्याचं ज्या वेळेला खऱ्या अर्थानं डिटॉक्स होईल. एखाद्याला कॅन्सर झाला म्हणजे काय झालं? ती पेशी विकृत झाली. ती पेशी विकृत झाली का झाली? कुठेतरी शरीरामध्ये ऍसिडोसिस वाढला. तुम्ही मग काही व्यसनं केली असतील, नेहमी ताणतणावात राहिला असेल, शरीरामध्ये खूप ऍसिड्स वाढले, त्यामुळे ती पेशी विकृत झाली आहे. मग ती पेशी विकृत झाली आहे तर तिला फक्त तुम्ही किमोथेरपी, रेडिएशन देऊन त्याची रोकथाम करू शकता. पण त्याचं मूळ कारण काय आहे? टॉक्सिटी आहे. मग ज्या वेळेला तुम्ही शिवांबू घेता त्यावेळेला मूळ कारण बाहेर पडतं. म्हणजे तुमच्या कोणत्याही आजाराचं मूळ कारण बाहेर काढण्याचं काम कोण करतं? हे शिवांबू करतं. मग आता बघा की कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो. येस, अनेक लोकांचा त्याचा अनुभव आहे. आपल्या मित्र आहेत रामदेव पवार म्हणून, त्यांना कॅन्सर झालं होतं आणि मी रेफर केलं होतं. आजच्या तारखेला मित्रांनो ते 100% त्याच्यातून पूर्णपणे मुक्त आहेत. आणि दिस इज द मिरॅकल. म्हणजे माझ्यासाठी किंवा माझे जे काही जवळचे लोक आहेत आमच्यासाठी ते मिरॅकल होतं की शिवांबू मुळे कॅन्सर सारखा आजार, ज्यांनी मला वाटतं त्यांनी पण हे कोणती थेरपी म्हणतात की सगळ्या गोष्टी घेतल्या. त्या शेवटच्या क्षणालाच तिकडे आपल्याकडे आले होते. लिम्फोमा होता त्यांना, नॉन हॉडकिन्स लिम्फोमा होता आणि त्यातून ते पूर्णपणे मुक्त झालेत. आता कुठलाही लिम्फॅटिक काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा. गेली मला वाटते याला 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष. येस. म्हणजे त्याच्यामध्ये होतं काय की युरिन थेरपी जी आहे म्हणजे शिवांबू चिकित्सा निसर्गोपचाराचं जे काही पहिलं प्रिन्सिपल आहे ती फुलफिल करते. निसर्गोपचार काय म्हणतो की कोणताही आजार झाला की तुमच्या शरीराचं डिटॉक्स करा आणि तुमच्या पेशींना पुन्हा चांगल्या न्यूट्रिएंट्स खाद्यातून त्याला पुन्हा रिप्लेनिश करा. मग ज्या वेळेला तुम्ही शिवांबू घेता त्यावेळेस शिवांबू मधले हे नायट्रोजनस घटक काय करतात? शरीराची शुद्धी करतात. पण ऍट द सेम टाइम त्याच्यामध्ये काही जे काही न्यूट्रिएंट्स येतात आपण खाल्ल्या पिलेल्यातून ते पुन्हा काय करतात? तुमच्या पेशींचं रिप्लेनिशमेंट करतात.
बरोबर. त्यामुळं शिवांबू थेरपी जी आहे ती काय करते, शरीराचं खऱ्या अर्थानं शुद्धी पण करते आणि पोषण पण करते. आता तुम्ही विचारलं हे डॉक्टर लोक का सांगत नाहीत. बघा मी तुम्हाला सांगतो की विज्ञानानं स्वमूत्र नावाच्या द्रव्यावरती जेवढं संशोधन केलंय तेवढं संशोधन इतर कुठल्याही द्रव्यावरती केलेलंच नाहीये. विज्ञानानं एवढं संशोधन समुद्रावरती केलंय आणि हे सांगितलं कोणाला माहित नाहीये, कोणी बघितलं नाहीये. तुम्ही जर बघितला काही रिसर्च पेपर्स जर अगदी 1940 1935 पासून जर रिसर्च पेपर्स बघितले तर युरिन इज अ गोल्ड माइन फॉर फार्मसी कंपनीज. म्हणजे फार्मा कंपन्यांसाठी शिवांबू स्वमूत्र हे सोन्याचा खजिना आहे असं म्हटलं जातं. बरोबर. आज बऱ्याचशा युरोपियन कंट्रीज मध्ये जर तुम्ही गेलात तर बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत जे स्वमूत्र गोळा करतात आणि त्यापासून अनेक औषधं बनवली जातात. आता हे तुम्हाला मला माहितीये का? नाहीये. बघा एक युरोकायनस नावाचं इंजेक्शन आहे. युरोकायनस. आता युरोकायनस इंजेक्शन कधी वापरलं जातं? एखाद्याला काही कार्डिओलॉजिकल काही इन्फेक्शन झालं किंवा न्यूरोलॉजिकल काही स्ट्रोक आला, काही इन्फेक्शन झालं, म्हणजे काय होतं इमर्जन्सीमध्ये तुमच्या आर्टरीजमध्ये एखादी रक्ताची गुठळी आली की त्यावेळेला हृदय बंद पडण्याचा धोका असतो किंवा एखाद्या पॅरालिसिसचा धोका असतो. अशा वेळेला ती गुठळी विरघळवण्यासाठी हे युरोकायनस नावाचं इंजेक्शन वापरलं जातं. आता कधी विचारलंय का बाबा हे युरोकायनस काय आहे? एका इंजेक्शनची किंमत 3000 रुपये आहे. 6-7 तासाच्या अंतरानं ही इंजेक्शन टोचली जातात. तिथंच तुमचं एक 6-5-7-8 इंजेक्शन झाली की तिथे 25-30 रुपये बिल झालेलं असतं. कधी विचारलंय का बाबा युरोकायनस कशापासून बनवलंय? युरोकायनस इज ड्रॉन आउट ऑफ ह्युमन युरिन. मानवी मूत्रापासून बनवलेलं आहे. कधीतरी ते इंजेक्शनचं हे घ्या, त्याच्यामध्ये ब्रोशर असेल ते उघडा, त्याच्यामध्ये कंटेंट वाचा, त्याच्यात लिहिलेलं असेल इट इज ड्रॉन आउट ऑफ ह्युमन युरिन. आता हे काय करतं? इमर्जन्सीमध्ये रक्तामधलं गुठळी दूर करण्याचं काम करतं. तुमच्या माझ्या युरिन मध्ये हे युरोकायनस नावाचं एन्झाईम स्त्रवित होतं. आता ज्या वेळेला तुम्ही शिवांबू घेता त्यावेळेला काय करतं? हे युरोकायनस पुन्हा तुम्हाला परत मिळतं आणि ते तुमचं रक्त पातळ ठेवण्यामध्ये मदत करतं. बरं. आता माझ्याकडे एक रिसेंटली बँगलोरला एक माझे मोठे न्यूरोलॉजिस्ट आहेत एक, आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही ज्या वेळेला न्यूरोसर्जन सर्जरीज करतो त्यावेळेला ट्युबल्स मध्ये सुद्धा युरोकायनस टाकून ठेवतो. का तर रक्त गोठू नये म्हणून. म्हणजे रक्त न गोठू देण्याचं काम युरोकायनस करतं आणि हे मानवी मूत्रापासून बनवलेलं इंजेक्शन आहे. मग रेग्युलर जर तुम्ही शिवांबू घेतलं तर तुमचं रक्त नेहमी पातळ होणार. आज बघा वयाच्या 40-50 नंतर प्रत्येकाला रक्त पातळ व्हायची गोळी दिली जाते. बरोबर. प्रत्येकाला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या दिली जातात. जर तुम्ही शिवांबू जर रेग्युलर घेतलं तर तुमचं रक्त नेहमी पातळच राहणार. आता हा एक इंजेक्शनची मी गोष्ट केली. एक अँटिनिओप्लास्टिन नावाचं एक इंजेक्शन आहे. एका इंजेक्शनची किंमत 1.5 लाख रुपये आहे. बरोबर. तुमच्या माझ्या शरीरामध्ये सापडणारं हे अँटिनिओप्लास्टिन नावाचं रसायन आहे जे मानवी मूत्रामध्ये आढळतं. आता हे काय करतं? बघा शरीर एक होमिओस्टॅसिस आहे. आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये पेशी बनतात मृत होतात, पेशी बनतात मृत होतात. एखादी जखम झाली ती लगेच थोड्या दिवसांनी भरून येते, कारण ही एक सायकल आहे. मग आता ही सायकल जी आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. बरोबर. मग आता एखादी पेशी विकृत झाली, त्याला दिलेल्या दिशेप्रमाणे ती वागत नसेल तर ती काय झाली? विकृत झाली. आणि ती विकृत झाली तर एखादी गाठ तयार होते. बरोबर. मग आपल्या शरीरामध्ये बरेचसे निओप्लास्टिक लिजन्स तयार होतात. कशामुळे होतात? एखादी व्यक्ती काहीतरी व्यसन करत असेल, शरीरामध्ये टॉक्सिटी वाढली, त्यामुळे काय झालं? ती पेशी विकृत झाली. मग ती पेशी विकृत झाली म्हणजे तिथे काहीतरी गाठ यायला लागली, ती लिजन्स यायला लागले. मग आता हे लिजन्स विरघळवण्यासाठी विज्ञानानं काय केलं? अनेकांचं स्वमूत्र गोळा केलं, त्यातून हे अँटिनिओप्लास्टिन बाजूला केलं आणि हे इंजेक्शन ज्याच्या शरीरामध्ये अशा पद्धतीच्या गाठी तयार झाल्यात त्याला ते टोचलं. आता ते टोचल्यानंतर काय झालं? त्याला भरपूर अँटिनिओप्लास्टिन इंजेक्शनच्या रूपातून मिळालं, कारण त्याच्या शरीरातले अँटिनिओप्लास्टिन कमी पडत होतं आणि त्याला काय झालं? ती गाठ विरघळवण्यामध्ये मदत झाली. मग आता कुणाच्या तरी स्वमूत्रातून गोळा केलेलं अँटिनिओप्लास्टिन तुम्ही टोचून ती गाठ विरघळवण्याचा प्रयत्न करताय. दिस इज नथिंग बट अ युरिन थेरपी. म्हणजे तुम्ही इंजेक्शनच्या माध्यमातून करताय. दुसऱ्या केलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसऱ्याचं युरिन तुम्ही इंजेक्शन आणि स्वतःच घ्यायला काय हरकत आहे? बरोबर. अशा अनेक औषधं आहेत. आता बऱ्याचशा इन्फर्टिलिटी केसेसमध्ये आज आपण बघतो पीसीओडीची तक्रारी आहेत. इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना महिलांना मूलबाळ होत नाही अशामध्ये प्रोफिसी आहे, युरिया पॉलिट्रॉपिन आहे. म्हणजे जे काही हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी जे काही ड्रग्स वापरले जातात ते सुद्धा मानवी मूत्रापासून बनवलेले ड्रग्स आहेत. तुम्ही ऐकलं असेल की बरेचसे स्किन ऑइंटमेंट्स आहेत
ज्याच्यामध्ये युरिया बेस्ड मॉइश्चरायझर्स आहेत. बऱ्याच वेळेला ड्राय स्किनची तक्रार असते, वॉटर बाइंडिंग कॅपॅसिटी तुमच्या स्किनची कमी झालेली असते. मग अशासाठी जे काही क्रीम्स वापरले जातात त्याच्यामध्ये जे काही युरिया बेस्ड क्रीम्स असतात. आता युरिया त्याचा सोर्स काय आहे? मेडिकेटेड युरिया. आता मेडिकेटेड युरिया कशापासून काढतात? ह्युमन युरिन पासून काढतात. म्हणजे मानवी मूत्रापासून बनवलेलं मॉइश्चरायझर क्रीम काय करतात? इट हॅज अ बेस्ट कॅपॅसिटी. काय करायची? तुमच्या वॉटर बाइंडिंग कॅपॅसिटी बेस्ट आहे म्हणून तुमची त्वचा नेहमी चांगली तुकीत राहते, ड्राय स्किन होत नाही. बऱ्याच वेळेला महिला जाऊन ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात, ब्लीच करतात, त्याच्यामध्ये अमोनिया असतो. त्याचा सोर्स काय? मेडिकेटेड युरिया. आणि मेडिकेटेड युरिया कुठून काढतात? मानवी मूत्रातून काढतात. म्हणजे मला दर्शकांना सांगायला आवडेल की कुणाचं तरी स्वमूत्र तुम्ही पैसे देऊन ब्युटी पार्लरमध्ये लावून तुम्ही कॉस्मेटिक्स वापरता, त्याच्यातून हे करता, आणि स्वतः लावा म्हटलं तर नाही डॉक्टर ते कसं जमणार, हे कसं जमणार, असं करत राहत. म्हणजे आज अनेक औषधं अशी आहेत जी मानवी मूत्रापासून बनवलेली आहेत. माझ्याकडे आता जवळजवळ 251 औषधांची लिस्ट आहे जी मानवी मूत्रापासून बनवलेली आहे आणि ती सर्रास वापरली जातात. आता मला सांगा, जर एवढी औषधं जर मानवी मूत्रापासून बनवलेली वापरली जात असतील तर विज्ञानानं ऑलरेडी याच्यावरती रिसर्च केलेला आहे. 100% ऑलरेडी रिसर्च केलेला आहे. आणि त्यामुळे तुमच्या शरीरातनं वाहणारं हे स्वच्छ सुंदर पाणी आहे. तुमच्या बॉडी मधल्या चाललेल्या रासायनिक प्रक्रियेचे हे प्रतिबिंब आहे. बरोबर? आज युरिन चेक करून तुमच्या बॉडीचं रासायनिक प्रक्रिया आपण बघतोच की. हो. म्हणजे विज्ञानानं ऑलरेडी याच्यावरती रिसर्च केलेला आहे, फक्त तुम्हाला आम्हाला माहित नाही आहे एवढंच आहे. अदरवाईज ह्याच्यावरती भरपूर रिसर्च झालेला आहे. ते जर स्वमूत्र घेतलं, त्याचा जर वापर केला, शास्त्रोक्त पद्धतीने जर याचा वापर केला तर त्याचं नुकसान अजिबात नाही आहे, फायदाच आहे. ही शास्त्रोक्त पद्धत काय युरिन थेरपीची किंवा अमृली क्रिया करण्याची? बरं, की आता लोक म्हणतात की ह्याचा पुराणतन इतिहास छान आहे, वैज्ञानिक आधार सुद्धा आहे. मग आता ह्याचा वापर कसा करायचा हा एक मुद्द्याचा प्रश्न आहे. बरोबर? जनरली भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितलेले जे काही 107 श्लोक आहेत त्याच्यामध्ये पहिला श्लोक असा म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या सकाळचं पहिलं स्वमूत्र जे आहे ते घेतलं पाहिजे. निरोगी माणसाने आरोग्य संपन्न राहायचं असेल तर सकाळचं पहिलं शिवांबू घेतलं पाहिजे. आता सकाळचं पहिलंच का घ्यायचं? त्याची एक पद्धत आहे. जनरली असं म्हणलं जातं की बाबा सकाळचं पहिलं स्वमूत्र जे येतं त्याच्यातले पहिले 4 थेंब, शेवटचे 4 थेंब सोडायचे आणि मधली ती जी काही धार आहे ती धार मिनिमम एक 200-250 ml शिवांबू तुमच्या स्वच्छ भांड्यामध्ये पकडायचं आणि ते प्राशन करायचं. आता हे केल्याने काय होतं? एकतर तुमचं शरीर डिटॉक्स होतं आणि दुसरी गोष्ट लोक काय म्हणतात सकाळचीच पहिली का? बरोबर? कारण तुम्ही ज्यावेळेला रात्री झोपलेला असता त्यावेळेला शरीरामध्ये बरेचशा ग्रंथी, बरेचसे अवयव काही स्त्राव स्रवित करत असतात. तर त्याच्यामध्ये असं सापडलंय की जपानमध्ये एक डॉक्टर नकावा नावाचे एक सायंटिस्ट आहेत. त्यांची सुद्धा एक इन्स्टिट्यूट आहे, मिरॅकल कप ऑफ लिक्विड इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. त्यांनी असं रिसर्च केलंय की सकाळच्या पहिल्या स्वमूत्रामध्ये एक मेलाटोनिन नावाचं हार्मोन सापडतं. आता हे मेलाटोनिन कुठून येतं? तुमच्या मेंदूमध्ये पिनेल नावाची ग्रंथी असते, त्यातून हे मेलाटोनिन स्रवित होतं आणि हे मेलाटोनिन सकाळच्या पहिल्या स्वमूत्रामध्ये सापडतं. आता सकाळी सकाळी तुम्ही एकदम उत्साही असता, एकदम फ्रेश असता. बरोबर का असता? कारण तुमच्या मेंदूमधून हे मेलाटोनिन स्रवित झालेलं असतं, ते रक्तामध्ये सापडतं. पुन्हा ते मेलाटोनिन दिवसभरात स्रवित होत नाही. मग आता ज्यावेळेला ते एक्सेस होतं त्यावेळी ते पहिल्या मूत्रात आलेलं असतं. ते पुन्हा घेतलं तर तुम्हाला पुन्हा काय होतं? पुन्हा तो मेलाटोनिनचा डोस मिळतो. बरोबर? त्यामुळे दिवसभर तुमचा उत्साह, तुमचा स्टॅमिना टिकून राहायला मदत होते. हा आमचा अनुभव आहे. बरेच लोक आमचं म्हणतात डॉक्टर तुमचं पुस्तक वाचलं, तुमचा व्हिडिओ ऐकला, त्यापासून सकाळचं पहिलं शिवांबू मी घ्यायला चालू केलंय. पण ज्यापासून शिवांबू घ्यायला चालू केलंय, पूर्वी ऑफिसमध्ये गेलो की थोडंसं ड्राउझीनेस असायचा, काम करण्यात निरुत्साह असायचा. पण ज्यापासून शिवांबू घ्यायला चालू केलंय त्यापासून बघतोय की मी दिवसभर एकदम उत्साही असतो. गेल्या 15 दिवसामध्ये उत्साह वाढलाय. का वाढलाय? कारण सकाळच्या पहिल्या स्वमूत्रातून हे मेलाटोनिन त्यांना मिळालेलं असतं. मात्र फक्त सकाळचं एक वेळचं पिऊन भागणार नाहीये. एखादा जर आजारी माणूस असेल, एखादा काही त्रास असेल, एखादा काही रोग झालेला असेल तर मग सकाळचं एक वेळचं पिऊन भागणार नाही. त्याच्यासाठी थोडंसं थेंबन थेंब शिवांबू पिऊन आमरोली क्रिया करण्याची पद्धत आहे. थोडंसं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली थोडंसं उपवास करून 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस असं शिवांबू घेण्याची पद्धत आहे. ज्यावेळेला तुम्ही एकसारखं शिवांबू घेऊन राहता त्यावेळेला तुमच्या शरीराची देहाची शुद्धी होते, रोगानुकूल विषारी द्रव्य सगळी बाहेर पडतात आणि मग त्यातून काय होतं? तुम्हाला खऱ्या अर्थाचं निरामय आरोग्य तुम्हाला प्राप्त व्हायला मदत होते.
मला एक सांगा, असं काही उपवास केल्यावरच शिवांबू घेतलं पाहिजे किंवा जेवल्यानंतर किती वेळाने घेतलं पाहिजे असं काही? ऍक्च्युअली जनरली काय आहे की कोणत्याही आजारामध्ये फक्त शिवांबू पिऊन भागणार नाहीये, तुमच्या पचन संस्थेला सुद्धा विश्रांती दिली पाहिजे. म्हणून शिवांबू लंघन, ऍक्च्युअली आमरोली हा शब्द त्या लंघनाशी रिलेटेड आहे. बरोबर. ज्या वेळेला तुम्ही पचन संस्थेला विश्रांती देता आणि ज्यावेळेला एकसारखं शिवांबू घेता त्यावेळेला एक क्लिन्झिंग प्रोसेस सुरू होते. ऍक्च्युअली उपवास इटसेल्फ एक क्लिन्झिंग प्रोसेस आहे. ज्यावेळेला तुम्ही उपवास करता, काही लोक म्हणतात डॉक्टर मी उपवास नाही करत, उपवास केलं की लगेच माझी ऍसिडिटी वाढते, लगेच मला कुठेतरी त्रास व्हायला लागतो. याचा अर्थ काय? उपवास केल्यानंतर सकाळपासून दुपारपर्यंत नाही खाल्लं तर तुम्हाला लगेच उलटीची भावना व्हायला लागली, मळमळ व्हायला लागली. याचा अर्थ काय? तुमच्या शरीरामध्ये तुम्ही टंच विषारी द्रव्यांनी भरलेला आहात. मग अशा वेळेला काहीतरी योगिक क्रिया केली पाहिजे. वमन करा, थोडंसं उलटी काढून टाका, लगेच तुम्ही डायजिन खाऊ नका, जेलुसिल पिऊ नका किंवा तुम्ही अन्न खाऊन त्याचं दमन करू नका. मग ज्या वेळेला तुम्ही उपवास करता तर उपवास इटसेल्फ एक क्लिन्झिंग प्रोसेस आहे. ती शौचच्या वाटे या उलटी वाटे शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर काढते. मग ज्या वेळेला तुम्ही शिवांबू पिऊन उपवास करता त्यावेळेला त्याचा डबल फायदा होतो. समजा कोणीतरी झाडू मारतोय, मागून कोणीतरी हवा दिली तर काय होणार? झाडू मारण्याची क्रिया फास्ट होईल. म्हणून आमच्याकडे एक 10 दिवसाचा इन हाऊस ट्रीटमेंट प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो, वजनाच्या हिशोबात लोकांना उपवास करून घेतो. म्हणजे एखाद्याचं 60 किलो वजन असेल त्याने एक 6 दिवस फक्त शिवांबू आणि पाण्यावरती राहायचं, काही त्रास होत नाही, काहीच त्रास होत नाही. 70 किलो असेल 7 दिवस, 80 किलो असेल 8 दिवस. एका बाजूला जे ओव्हर ओबेस्ट आहेत ते रोज 1-1 किलोनी कमी होतात. भूक लागत नाही, भूकच लागत नाही. ही गंमत असते. काही लोक असे येतात म्हणजे डॉक्टर मी 3 तास न खाता पिता राहू शकत नाही. अशा लोकांना ते आरामात 8 दिवस 9 दिवस उपवास करतात आणि अशा पद्धतीचा उपवास खऱ्या अर्थानं आरोग्य संपन्नतेकडे घेऊन जातो. म्हणून आम्ही म्हणतो की एखाद्याला बायपास सर्जरी करायला सांगितली आहे, आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस आहेत, कुठल्याही बायपास शिवाय कुठल्याही एन्जिओप्लास्टी शिवाय आज हे ब्लॉकेजेस आपण घालवू शकतो. एखाद्या इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस पेशंटला सुद्धा मी हे शिवांबू उपवास करायला लावतो. माझं स्वतःच एक्झाम्पल म्हणजे माझ्या आईचं, आईना पण तुमच्या त्रास होता, त्यातून त्या पूर्णपणे रिकाम्या झाल्या, त्यांनी उपवास केल्यामुळे ते शक्य झालंय. आज कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा आपल्याकडे 21 दिवस 40 दिवस सुद्धा आम्ही उपवास दिलेला आहे आणि अशा दुर्धर आजारातून लोक मुक्त झालेले आहेत. त्याच्या सगळ्या टेस्टिमोनियल्स आणि केस स्टडीज आपल्या साईट वगैरे आहेत. आपली एक आनंदकुंज.com नावाची वेबसाईट आहे आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आनंदकुंज नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती बरेचसे टेस्टिमोनियल्स पण आहेत ज्याच्यावरती बघून तुम्ही ते ठरवू शकता. मला सांगण्याचा उद्देश आहे की आज मॉडर्न वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा, मॉडर्न विज्ञान सुद्धा इंटरमिटंट फास्टिंगच्या गोष्टी करायला लागल्या. म्हणजे कोरोना महामारी नंतर आज एक सॅच्युरेशन आलंय, प्रत्येक मेडिसिनला सॅच्युरेशन आलंय. त्यामुळे आज उपवास सुद्धा सगळ्या गोष्टी बऱ्या करू शकतो आणि ज्यावेळेला तुम्ही शिवांबू पिऊन उपवास करता त्यावेळेला उपवास करणं सहज शक्य होते. मग आता डोळ्याच्या शिवांबूमुळे भूक नाही लागत. ओके. ज्यावेळेला तुम्ही शिवांबू घेत राहता, ज्यावेळेला तुम्ही आमरोली करता त्यावेळी भूक नाही लागत आणि त्यामुळं सहजपणे उपवास करणं शक्य. विकनेस वगैरे काही येतो? कुठलाही विकनेस येत नाही. अगदी तुम्ही बघाल, उलट खाऊन पिऊन ज्या वेळेला माणसाला थकवा होता तो सगळा, ती लिथार्जी सगळी उपवास करून हलके फुलके होऊन ती निघून गेलेली असते. हा त्यातला हे आहे. मग डोळ्याच्या समस्या असतील तर डोळ्यासाठी सुद्धा शिवांबू आणि डोळे धुण्याची पद्धत आहे. ज्यांना ग्लुकोमाची तक्रार आहे किंवा मोतीबिंदू काचबिंदू आहे किंवा काही रिफ्रॅक्टिव्ह एरर्स असतील किंवा इव्हन रेटिनल डिटॅचमेंट झालंय, अशा लोकांसाठी आय ग्लासेस मिळतात. त्याच्यामध्ये शिवांबू घेऊन जर तुम्ही रेग्युलर डोळे धुतलेत तर डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. कानामध्ये 4 थेंब ताजं स्वमूत्र टाकलं तर कानाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. ज्यांना नेझल डेव्हिएशन आहे, नाकाने पिण्याची पद्धत आहे, शिवांबू नस्य आहे, शिवांबू नेती आहे, हे सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पुरातन काळापासून आलेले आहेत. शिवांबू एनिमा घेण्याची पद्धत आहे. बऱ्याच वेळेला आम्ही असं बघितलं, इसोफेगस कॅन्सर आहे, काही पोटामध्ये कॅन्सर आहे, तोंडाने शिवांबू पिऊ शकत नाहीये, त्याला आम्ही ड्रिप एनिमा लावायचं, म्हणजे गुदद्वारा मार्गे शिवांबू चढवून त्याच्या गाठी विरघळताना दिसलेल्या आहेत. मलाशय साफ करण्याची पद्धत आहे एनिमा थ्रू. हे शिवांबूचा उपयोग अनेक प्रकारे करतात. असं म्हणूयात का सगळ्या रोगांवरचा रामबाण उपाय म्हणजे शिवांबू चिकित्सा किंवा ही आमरोली क्रिया? येस, जरूर म्हणू शकतो, फक्त ती शास्त्रोक्त पद्धतीनं केली पाहिजे. बऱ्याच वेळेला कसं होतं, शिवांबू पितात, शिवांबू घेतात, पण काही अरबट चरबट खाणं खातात. मी लोकांना हे सांगू शकतो, ही चिकित्सा पद्धती गेल्या 200 वर्षामध्ये विकसित झाली. मला त्याच्याकडे यायचं होतं. शिवांबू महर्षी तुमचे वडील ज्यांनी ह्याची सुरुवात केली, तर त्यांच्या आयुष्यात हे कुठून आलं ते पण मला विचारायचंय. येस, ऍक्च्युली बघा की मी असं म्हणेन की शिवांबू चिकित्सा ही चिकित्सा पद्धती नाही आहे, इट्स अ वे ऑफ लाईफ आहे. ओके. पूर्वीच्या काळी सगळे योगी लोक स्वतःच स्वमूत्र पिऊन ही आमरोली क्रिया करायची.
मग योगी त्या पद्धतीचा योगिक आहार ठेवायचे. तुम्ही काही खात राहणार आणि शिवांबूकडनं अपेक्षा करणार की मला बरं व्हायला पाहिजे असं होणार नाहीये. म्हणजे तुमचा आहार, तुमचा विहार, तुमचा विचार शुद्ध पाहिजे, तरच शिवांबू तुमच्यासाठी आणखीन चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून आम्ही जे काही रुग्ण आमच्याकडे येतात ते फक्त शिवांबूवरती नाही, त्याच्याबरोबर काही त्यांचा आहार विहार बदलण्याचं सुद्धा तंत्र आम्ही त्यांना शिकवतो. आणि हे गेल्या 50 वर्षामध्ये आमचे संस्थेचे संस्थापक डॉक्टर शशी पाटील यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रयोगातून विकसित केलेल्या आहेत, संशोधनातून विकसित. तर शिवांबू तुम्ही घरच्या घरी ट्रीटमेंट केली आणि काहीही खात राहिला तर रोग बरा होऊ शकत नाही. तर त्याच्याबरोबर त्यासाठी थोडंसं आहार पाहिजे, एक डाएट प्लॅन पाहिजे आणि मग त्याच्यापासून बनलेलं समूत्र जास्त इफेक्टिव्ह आहे. राईट? येस. जसं तुम्ही विचारलं, माझे बाबा आमचे संस्थापक डॉक्टर शशी पाटील, ऍक्च्युली त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सांगायला आवडेल मला, हे मनोरंजक आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की 1972-73 गोष्ट असेल, त्यावेळेला ते वैद्य म्हणून काम करायचे. वेगळ्या छोट्याशा खेड्यांमध्ये कोल्हापूर जवळ एक सडोली खालसाव नावाचं गाव होतं, त्याच्या आजूबाजूला थोडंसं पीरवाडी, तिथे ते बीड, गणेशवाडी वगैरे ह्या गावांना एक डॉक्टर ज्यांना 30 औषधं 30 इंजेक्शन देऊन डॉक्टर सुद्धा कंटाळायचे त्या काळामध्ये. कारण लोक तंबाखू खायची सवय, ड्रिंक्स घ्यायची सवय, अशा पद्धतीचे लोक. मग ते पुन्हा पुन्हा तेच लोक तेच आजार घेऊन यायचे. आणि माझ्या वडिलांना असं वाटायचं की बाबा किती वेळा हेच द्यायचं, माझ्याकडे अशी काहीतरी संजीवनी मिळायला पाहिजे की जी संजीवनी मी एकदा दिली की लोक कायमची बरी झाली पाहिजेत. म्हणजे बघा, जसं म्हणजे आपण आकर्षणाचा नियम सांगता ना की जसं विचारांमध्ये असतं तसं खरोखर एखाद्या गोष्टीमध्ये रियालिटीमध्ये येतं. ज्या घरामध्ये ते राहत होते त्या घरमालकांनाच मूळ बाळ नव्हतं. ज्या घरामध्ये ते राहत होते ते मोठे जमीनदार होते आणि त्यांनाच मुलबाळ होत नव्हतं. अनेक डॉक्टरांकडे ते जाणं येणं व्हायचं. त्या काळामध्ये 1972 मध्ये हे गावचे डॉक्टर, तर यांच्या थ्रूच वेगवेगळ्या गायनेकॉलॉजिस्टला मिळणं, जाऊन भेटणं व्हायचं. पुण्यासारख्या सिटीमध्ये, मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटणं झालं होतं. आणि सगळ्या डॉक्टरांचं मत होतं की या जन्मात हिला मुलबाळ होऊ शकणार नाही, खूप मोठा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, बेटर तुम्ही काहीतरी एखादं बाळ दत्तक घ्या आणि तुम्ही जीवन जगा, सगळ्या त्यांना सांगितलं होतं. मग अशी ही गोष्ट घडल्यानंतर बाबांनी पण त्यांना सांगितलं, बाबा हे तुम्हाला तर दत्तक घेण्याशिवाय पर्याय नाहीये, जगात कुठं उपचार नाही आहेत. हे झालं आणि ते गोष्ट विसरून पण गेले. पण 8-9 महिने गेल्यानंतर माझ्या वडिलांना बाबा घरमालकीनीमध्ये थोडंसं शरीरामध्ये काही बदल दिसायला लागले. मग त्यावेळेला घरमालकांना त्यांनी बोलवलं की वहिनींमध्ये मला काहीतरी चेंज वाटतोय, तुम्ही काहीतरी औषध घेताय का, काय तर तुम्हाला काय बदल वाटतोय? नाही, वहिनींमध्ये मला त्या गरोदर असल्यासारख्या वाटतात. तर ते म्हणले हो, गेले 3 महिने त्या प्रेग्नंट आहेत. हा मोठा आश्चर्याचा धक्का होता की सगळं मॉडर्न विज्ञान तर असं म्हणतं की बाई होऊ शकत नाही, आणि मग ती कशी काय प्रेग्नंट राहू शकते, तुम्ही काय केलं? तर ते घरमालक थोडस नानू करायला लागले. ते म्हणले मी काय सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही काय? तर मग पुन्हा खोदून विचारलं, नाही तुम्ही गावामध्ये कोणाला न सांगणार नसाल तर मग मी सांगतो. आणखीन डॉक्टरांची क्युरियोसिटी वाढली की बाबा असं तुम्ही काय केलंय की त्याच्याने तुम्ही त्या प्रेग्नंट राहिले. तर त्यांनी सांगितलं की कोल्हापूर जवळ एक कणेरी मठ आहे, जिथं एक जागृत काळसिद्धेश्वर महाराज आहेत. त्या महाराजांकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर काय सांगतात ते सांगू देत, तुझ्या आयुष्यामध्ये मुलबाळ आहे, तुम्ही दोघं पती पत्नी सकाळी उठल्या उठल्या सकाळचं पहिलं स्वामूत्र घ्यायला लागा, जे काही ॲबनॉर्मॅलिटी आहे ती सगळी नॉर्मल होऊन जाईल आणि तुम्हाला मुलबाळ होईल. आणि त्यापासून आम्ही शिवांबू गेली 8-9 महिने घेतोय आणि गेल्या 3 महिन्यात हा चेंज आहे. गेली 3 महिने झाले तिची पाळी आलेली नाहीये, ती प्रेग्नंट आहे. आता हे ऐकल्यानंतर डॉक्टरांना हसू आलं, ते हसून ते परत घरी आले. पण पुन्हा रात्रभरांना झोप लागली नाही, प्रयोगी बिल होते, त्यांना जाणून घेण्याची इच्छा झाली. पुन्हा सकाळी 5-5:30 त्यांच्याकडे गेले. मला म्हटले की त्यांना घरमालकांना म्हटले मला काळसिद्धेश्वर महाराजांना भेटायचं. मग ते काळसिद्धेश्वर महाराजांना भेटायला गेले. त्यावेळेचे ते जागृत महाराज, म्हणजे ते 99 वर्ष झाल्यानंतर 100व्या वर्षी त्यांचं निर्वाण झालं. आत्मसाक्षात्कारी महाराज होते. एक डॉक्टर येऊन या स्वमूत्र चिकित्सेविषयी जाणून घेऊ इच्छित आहे म्हटल्यानंतर महाराजांना सुद्धा आनंद झाला. त्यावेळेला त्यांनी एक जॉन डब्ल्यू आर्मस्ट्रॉंग नावाचं एक वॉटर ऑफ लाईफ नावाचं पुस्तक, जे इंग्लिशमध्ये लिहिलेलं पुस्तक त्यांनी महाराजांनी डॉक्टरांना वाचायला दिलं. एक रामकृष्ण कार्लेकर म्हणून एक मिरजेचे ग्रस्त होते, त्यांनी त्याचा अनुवाद थोडासा करून ते पुस्तक मराठीमध्ये छापलेलं होतं. एक छोटीशी पुस्तिका वाचायला दिली. महाराजांनी हे सगळं ज्ञान तुम्ही कसं वापरू शकता हे ज्ञान त्यांना तासभर सांगितलं. आणि मग आमचे बाबा परत आले
आणि त्यांना वाटायला लागलं की आपण स्वतः घेऊन बघायला पाहिजे. त्यांनी सकाळी हे घेऊन शिवांबू घेतलं, 1 2 3 वेळा मोशन साफ झाले, दिवसभर वेगळा उत्साह राहायला लागला. मग त्यांनी विचार केला की आपण आलेल्या प्रत्येक पेशंटलाही सांगितलं पाहिजे. बरोबर, कोणी सर्दी घेऊन यायचा, खोकला घेऊन यायचा, त्याला हे सांगायला चालू केलं. बघा त्या काळामध्ये विज्ञानाचं म्हणजे एवढं हे नव्हतं. कालपर्यंत डॉक्टर चांगला होता, गोळ्या औषध इंजेक्शन देत होता, आणि आता हा मूतप्याला सांगतोय काय गावात कुजबूज सुरू झाली, ह्याची चेष्टा मस्करी सुरू झाली. मग बाबांनी विचार केला हे असं सांगून काय उपयोगाचं नाहीये. पण त्यांनी म्हटलं की चला आपण वेगवेगळे प्रयोग करूयात. मग गावाबाहेर त्या काळात महारोगी पेशंट असायचे, लेप्रोसीचे पेशंट असायचे. अशा लेप्रोसीच्या पेशंट वरती त्यांनी उपचार करायचं ठरवलं. त्यांना कोणी शिवत पण नव्हतं, ज्यांना कोणी शिवत नव्हतंच. म्हणजे त्या पेशंटची स्वतःची पत्नी सुद्धा वरून अशी भाकरी टाकायची. अशा पेशंटना ते जायचे, त्यांच्या पायामध्ये मोठ्या मोठ्या जखमा असायच्या, ते सीटवरती घासत चालायचे, पायावरती चालू शकत नव्हते. यांनी काय केलं की बाटलीमध्ये स्वतःचं स्वमूत्र भरलं. त्यावेळेला प्लास्टिकच्या बाटल्या मिळायच्या नाहीत, काचेचे शिशे असायचे, त्याच्यामध्ये शिवांबू बंद करायचं, ती बाटली घेऊन जायचं, एक पेशंट पकडायचा, त्याचं सगळं ड्रेसिंग करायचं. त्या काळामध्ये ते ड्रेसिंग करण्यामध्ये पण फार हुशार होते. म्हणजे डॉक्टर शशी पाटलांची खासियत ही होती, एखाद्या जखमेला ते स्टिचेस घातले तर ते स्टिचेस तुम्हाला दिसणार पण नाहीत, एवढे छान स्टिचेस ते घालायचे. त्यामुळे जखम बरं करणारे डॉक्टर म्हणून ते ऑलरेडी फेमस होते. ते काय करायचे, जाऊन सगळं जखमा धुवायच्या, डेटॉल वगैरे, हायड्रोजन पेरॉक्साईड वगैरे काढून त्याचं पू वगैरे सगळं काढायचा, त्याला बँडेज करायचं आणि त्याला ही बाटली द्यायची. आणि त्याला सांगायचं जे खरं औषध काय ते नाही सांगायचं, त्याला सांगायचं की माझा अमेरिकेमध्ये एक दोस्त आहे जो अशा पद्धतीचे आजार बरे करतो, त्यानं पाठवलेलं औषध आहे, तू दिवसभर ह्याच्यावरती हे लावत राहा. मी 4 दिवसावरती ते लावत राहा. 4 दिवसानंतर पुन्हा जायचे, पुन्हा ड्रेसिंग खोलायचं, पुन्हा नवीन ड्रेसिंग करायचं, पुन्हा नवीन बाटली अमेरिकेचं औषध त्याला द्यायचं, पुन्हा परत यायचे. पण झालं काय की गावातली जी काही सरपंच मंडळी होती ती या गोष्टीचा विरोध करायला लागली. ती म्हणाली की तुम्ही ह्या गल्लीत जाता, ह्या पेशंटना शिवता आणि पुन्हा आमच्या पोराबाळांना येऊन इंजेक्शन देता, टोचता, सगळ्याकडे तुम्ही ही महामारी पसरवणार, तुम्ही त्या गल्लीत जायचं नाही. म्हणजे असा त्यांचा ठेका सुरू झाला. ते म्हणाले तुमच्या गावात मी येत नाही. बरं, गावात जायचं बंद केलं, त्या गल्लीत जायचं चालू ठेवलं. काय म्हणजे गाव सगळं सोडून दिलं पण ते गल्लीत जायचं चालू ठेवलं. महिन्याभरात असं व्हायचं की जे पेशंट पाय सुजलेले आहेत, जखमा होत्या, ते सगळे वाळायला लागायच्या, ते स्वतःच्या पायावरती चालू शकायचे. आणि ज्या वेळेला ती 5-7 पेशंट ज्या वेळेला स्वतःच्या पायावर चालायला लागली त्यावेळेला तीच सरपंच मंडळी त्यांनी म्हणाले डॉक्टर आमचं काहीतरी चुकलंय, तुमच्याकडे काहीतरी असं मोठी संजीवनी आहे, असा पेशंट तुम्ही बरा करता. म्हणलं आमचं चुकलं, तुम्ही आमच्या गावात यायला पाहिजे. ती लोक फिरायला लागली. पण लक्षात काय आलं की पुन्हा ती लोक जी बरी व्हायची ती पुन्हा ती व्यसनच करायची. मग महिन्याभरांना यांनी त्यांना सिक्रेट सांगायचे, हे अमेरिकेचं औषध नव्हतं, हे माझं स्वमूत्र होतं जे तुला जखमीवर टाकायला सांगितलं होतं. जर तू स्वतःच स्वमूत्र जर प्राशन केलास तर आणखी लवकर बरा होशील. आता तोपर्यंत काय व्हायचं, महिन्याभरात त्याचा विश्वास जागृत व्हायचा. कारण त्या पेशंटसाठी हा देवदूतच असायचा, देवदूत वाटायचं. कारण कोणी न शिवणारा माणूस हा येऊन शिवतो काय, मला औषध काय देतो, त्यामुळे तो सांगेल ते ऐकायला तयार व्हायची. हळूहळू स्वमूत्र चिकित्सा अशा पद्धतीनं काय झाली, प्रसारित व्हायला लागली, लोक ऍक्सेप्ट करायला लागले. मग आणखीन काय लक्षात आलं की लोकांचं खाणं पिणं व्यवस्थित नाहीये. मग कोल्हापूरमध्ये एक छोटासा प्लॉट घेतला होता, तिथे छोट्या छोट्या झोपड्या बांधल्या आणि मग त्यांनी ठरवलं की या पेशंटला आपण स्वतःजवळच ठेवूयात. बरं, त्यांनी स्वतःजवळ ठेवायचे, त्याला उपवास द्यायला सुरुवात केली, शिवांबू द्यायला सुरुवात केलं. 40-40 दिवस काही महारोगी पेशंटला त्यांनी उपवास दिला. माझी आई रोज जाऊन त्यांना बघायची जिवंत आहे का संपलाय, कारण दुसरं कोणी नव्हतंच त्यांच्यासाठी. पण शेवटचा पर्याय म्हणून हे करत होते आणि त्यातून मिरॅक्युलसली लोक बरी व्हायची. आणि ज्या वेळेला हे सगळं बरं व्हायचं त्यावेळेला कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये, शहरामध्ये काही पत्रकार सुद्धा यायला लागले. अग्रदूत नावाचं पत्र त्यावेळेला हे होतं, पुढारी सारखे हे ग जाधव वगैरे यायचे, ते सुद्धा आर्टिकल्स त्यांच्या ह्याच्यामध्ये स्तंभ छापायला लागले. त्यावेळेला इतर डॉक्टरांचा ह्याच्यावरती विरोध झाला किंवा हे नाही अनसायंटिफिक आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ह्याचा विरोध सुरू झाला. कुठून तरी नंतर 1978 मध्ये ज्यावेळेला मोरारजीभाई पंतप्रधान झाले, मोरारजीभाई देसाईंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ते स्वतः पंतप्रधान होते आणि त्यावेळेला ते स्वमूत्र घेतात म्हणून सगळ्यांना प्रचलित होतं. ज्यावेळेला मोरारजीभाई स्वतः अमेरिकेत गेले त्यावेळी तिथल्या काही पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं तुम्ही स्वतःचं स्वमूत्र पिता का, त्यावेळी ते लाजले नाहीत, ते म्हणाले हो मी पितो.
त्यावेळेला काही चेष्टा मस्करी त्या काही पत्रकारांनी केली, पण विद्वान तत्ववेत्या लोकांनी या गोष्टीला नोट केलं की इतक्या प्राचीन संस्कृती लाभलेल्या देशाचा प्रधानमंत्री जर स्वतःचं स्वामूत्र पित असेल तर त्याच्या मागे नक्कीच काहीतरी शास्त्र असेल. आणि त्या काळामध्ये अमेरिकन व्हिजिट, ज्यावेळेला ऑफिशियल व्हिजिट ऍज अ प्राईम मिनिस्टर होते, ज्यावेळेला ऑफिशियल सगळे टूर संपायचे त्यावेळेस संध्याकाळी मोरारजीभाई शिवांबूवरती वर्कशॉप्स घ्यायचे तिथे त्या तज्ञांच्यासाठी. मग ज्या वेळेला मोरारजीभाईंना कळलं की कोल्हापूरमध्ये असा कुठला तरी डॉक्टर आहे जो बाबा अशा पद्धतीची उपचार पद्धती करतोय, त्यावेळेला ते स्वतः कोल्हापूरला व्हिजिट द्यायला आले आणि त्यांनी या सगळ्या पद्धतीचा बद्दल डॉक्टर शशी पाटलांना शाबासकी दिली आणि त्यांनी या गोष्टीला प्रोत्साहन दिलं. डायरेक्ट पंतप्रधानांनीच प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर मग तो विरोध संपला आणि खऱ्या अर्थानं मग इंडोर प्रॅक्टिस सुरू झाली. पण लोकांना कसं होतं की आहारामध्ये चुका असायच्या, काही खायचे. मग बाबांनी त्याला थोडंसं निसर्गोपचाराची जोड दिली. बरोबर, यांना थोडंसं दिवसभर बिझी ठेवलं पाहिजे म्हणून काही योगाची जोड दिली. त्यांच्याकडनं आसनं करून घेणं, प्राणायाम करून घेणं, काही निसर्गोपचारामधल्या काही ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये मसाज आहे, स्टीम बाथ आहे, मड बाथ आहे. म्हणजे या पंचमहाभूतांचं संवर्धन जर आणखीन केलं तर आणखीन लवकर बरं होईल. मग सुरुवातीला 40 दिवस 50 दिवस ठेवून घ्यायचे, मग हळूहळू तो पिरियड कमी करत एक 10 दिवसामध्ये एक यशस्वी असं आपली एक उपचार प्रणाली बनली, एक प्रोटोकॉल बनला आणि तो प्रोटोकॉल अगदी यशस्वी झालाय. म्हणजे 1974 पासून आज 2025 पर्यंत आज हजारो लोकांनी या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. सगळ्याच आजारांमधल्या लोकांचे टेस्टिमोनियल्स आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. मला आहे ना अजून एक मी ऐकलंय गुजरातमध्ये की दर 2 माणसामागे एक माणूस समुद्रपान करतो असं ऐकलंय. ऍक्च्युली त्याचं कारण असं आहे की मोरारजीभाई 1978 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी ते गुजराती होते. त्या काळामध्ये त्यांचे समवयस्क जे आहेत रावजीभाई पटेल नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी मानवी मूत्र नावाचं पुस्तक गुजरातीमध्ये लिहिलं, त्याचं नंतर इंग्लिशमध्ये संस्करण झालं, मराठी हिंदीमध्ये पण झालं, जगभरामध्ये ते पब्लिश झालं. त्यामुळं रावजीभाई पटेल असू देत किंवा अमरशिवी खारेच्या नावाचे एक व्यक्ती होते, मोरारजीभाई देसाई होते, हे सगळे सिनियर मंडळी जी 99 वर्ष 100 वर्ष जगून गेले. त्यांच्यामुळे गुजरातमध्ये शिवांबूचा प्रचार प्रसार जास्त झाला. म्हणून आज बघतो आपण की अगदी 10 गुजरात्यांना पकडला तर तुम्हाला एक गुजराती शिवांबू पिताना दिसेल. म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात शिवांबूचा प्रचार प्रसार गुजरातमध्ये झाला. तसंच इतर ठिकाणी पण झाला. अनेक लोकांना हे माहिती आहे पण एकमेकाला सांगायला लाजतात. कधी कधी सख्खे मित्र असतात पण सांगत नाहीत, सांगायला लाजतात. पण आता लाजण्यासारखं त्यात काही नाहीये. ही एक सायंटिफिक उपचार पद्धती आहे. नाही तरी तुम्ही त्या औषधाच्या माध्यमातून दुसऱ्याचं घेतच आहे, स्वतःच घ्यायला काय अडचण आहे. बरं, मला अजून एक विचारायचं आहे. आपले जगण्यासाठी जे म्हणूयात की आयडल असे ग्रंथ आहेत, गीता आहे किंवा प्रत्येक धर्मात वेगवेगळे ग्रंथ आहेत, अशा ग्रंथांमध्ये कुठे असा उल्लेख आहे का? येस, जनरली कसं आहे आपण बघतो की डामर तंत्रामध्ये मी जसं सांगितलं तंत्र योगामध्ये 107 श्लोकांमध्ये शिवांबू कल्प विधी सांगितलेली आहे. इवन आप बघा की जैन धर्मामध्ये भद्रबाहू नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मुनींनी प्रतिमा ठेवताना याचा वापर कसा करायचा हे सांगितलेलं आहे. इवन भगवान बुद्धांनी सुद्धा विषाचा पराभव करण्यासाठी स्वमूत्रपान कसं करायचं याविषयीचे काही भाग आहेत. इवन तुम्ही बघितलं की बायबलमध्ये एक वाक्य असं येतं कि तेरे ही शरीर से बहने वाला पानी अगर तू इस्तेमाल करेगा तो किसी भी बीमारी से मुक्त हो सकता है. ठीक आहे. एक जॉन डब्ल्यू आर्मस्ट्रॉंग नावाचे एक मोठे डॉक्टर होऊन गेले जे रॉयल आर्मीमध्ये काम करत होते. 1905-1910च्या दशकामध्ये ते रॉयल आर्मीमध्ये काम करत होते. टीबी सॅनिटोरियम मध्ये काम करत होते. त्यांना स्वतःलाच टीबी झाला आणि त्यावेळेला मृत्यू समोर दिसत होता. आज जसं टीबी वरती आज चांगली औषध प्रणाली आहे, तुम्ही 3 महिने 6 महिने गोळ्या औषध का तुम्ही बरे होता. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. मग त्या काळामध्ये त्यांना स्वतःलाच टीबी झाला, त्यावेळेला त्यांना मृत्यू समोर दिसत होता. मग आता मृत्यू समोर दिसतो तर माणूस काय करतो, देवधर्म करायला लागतो. ते ख्रिश्चन होते, ते बायबल वाचायला लागले. बायबलमध्ये ज्यावेळेला ही 2 वाक्य वाचली त्यावेळेला ते अडखळले, बाबा माझ्या शरीरात वाहणारं पाणी कोणतं आहे. तर त्यांना लक्षात आलं की आपलं स्वतःचं स्वमूत्र आहे आणि त्यांनी ते वापरलं आणि अगदी डेथ बेड वरती पडलेले जॉन डब्ल्यू आर्मस्ट्रॉंग स्वतः स्वस्थ झाले. आणि त्यानंतर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध जे झालं त्याच्यानंतर बरेचसे सैनिक जे काही केमिकल वेपन्सनी वुंडेड असायचे तर त्यांना स्वमूत्र चिकित्सेच्या माध्यमातून त्यांनी कसं बरं केलं हे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे वॉटर ऑफ लाईफ नावाचा एक शिवांबू गीताच म्हणलं जातं. त्याच्यामध्ये हे सगळे रेफरन्सेस येतात. त्याच्यामध्ये उपवास कसं केलं, शिवांबूच्या पट्ट्या कशा ठेवल्या, शिवांबूचा मसाज केला आणि त्याचा वापर करून कसं लोक बरी झालेत हे पूर्वापार म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये ह्याची प्रॅक्टिस आहे.
आज चायनामध्ये सुद्धा याच्यावरती बरंचसं संशोधन झालेलं आहे, जपानमध्ये याचं संशोधन झालेलं आहे. आज बऱ्याचशा ठिकाणी माहिती केंद्र आहेत, लोक एकमेकाला सांगतात. पण एखाद्या रुग्णाला जवळ ठेवून उपचार देण्याची पद्धती कोणी विकसित केली तर त्याचं श्रेय जातं शिवांबू महर्षी डॉक्टर शशी पाटलांना. म्हणूनच आज गेल्या 50 वर्षामध्ये आपण बघतो की कितीतरी लोकांचे हे टेस्टिमोनियल्स आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणखीन एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही म्हणता की हे कसं करायचं. ऍक्च्युली तुम्ही प्रत्येकाने ऑलरेडी शिवांबू चिकित्सा केलेली आहे. तुम्ही म्हणाल कधी केली आहे. तुमचा जन्म व्हायच्या अगोदर तुम्ही आईच्या उदरामध्ये असताना तुम्ही तुमचं स्वमूत्र प्यालेला आहात. ओके. आता ह्याच्यावरती रिसर्च असं आहे की आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये जे गर्भजल असतं बघा, ते गर्भजल कमी झालं तर ते बाळ धोक्यात असतं. बरोबर. आता हे गर्भ जे तयार होतो तो सुरुवातीला जे काही त्याच्यातून त्याच्या जेनेटल मार्गातून जे काही स्राव म्हणजे जे काही सुसू करत असतं, जे काही लघवी होत असते ती त्या गर्भजलाचाच एक पार्ट असते. हे गर्भजल नाकाने ज्यावेळेला आत जातं त्यावेळेला फुफ्फुसांचा विकास होतो, तुमच्या हृदयाचा विकास होतो. म्हणजे तुमच्या शरीराचा विकास हे त्या गर्भजलावरती झालंय. आणि मोर दॅन 90% गर्भजल काय असेल तर तुमचं स्वतःचं स्वमूत्रच आहे. अरे बापरे. एक विल्यम पूल नावाचा एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, त्यानं एक हार्ट ऑफ हिलिंग नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यानं एक रिसर्च मध्ये तो असं म्हणतो की गर्भजलामध्ये असलेलं हे मानवी मूत्र एवढं म्हणजे उपयोगी आहे. बऱ्याच वेळेला गर्भामध्ये असताना सुद्धा काही सर्जरीज करतात डॉक्टर. एखाद्या बाळामध्ये काही दोष असेल तर गर्भामध्येच सर्जरी करतात. आता त्या सर्जरीचे जे काही व्रण असतात ते व्रण राहत नाहीत. का राहत नाहीत? कारण ते गर्भजल ते व्रण ठेवत नाहीत. वेळेस जन्म घेतल्यानंतर एखाद्या बाळावरती सर्जरी केली तर तो व्रण आयुष्यभर राहतो. बरोबर. पण त्या गर्भावरती केलेलं हे राहत नाही. त्याचं कारण असं आहे की इट्स युरिन. तुम्ही पूर्वापर आलेली म्हण ऐकली असेल, कापलेल्या करणे सुद्धा सुसू करत नाही म्हणतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय? अरे कट गया जल गया तो इतनी कंजूशी मत कर की अपना पेशाब डाल. म्हणजे पूर्वापर आज कुठल्याही देहातामध्ये गेलं तर म्हणजे शिवांबू सारखं दुसरं अँटीसेप्टिक नाहीये. तुम्हाला लागलं तुम्ही इमिजिएटली जर त्याच्यावरती शिवांबू टाकलं तर ताजं स्वमूत्र जर तुम्हाला एखादं खर्चटलं, एखादं भाजलं किंवा एखादं काहीतरी जखम झाली तर पहिल्या 15 मिनिटात जर तुम्ही त्याच्यावरती शिवांबू केलं तर ते इट वर्क्स लाईक अँटीसेप्टिक. त्याच्यामध्ये कधी पस होणार नाही, कधी सेप्टिक होणार नाही, लगेच ती जखम बसायला मदत होते. आणि पूर्वापार आहे. म्हणजे अगदी आजपर्यंत खेडेगावांमध्ये तुम्ही खुरप्यानं कापलं की लगेच त्याच्यावरती स्वमूत्र टाकतात, त्यावर माती लावून टाकतात आणि ती जखम बरी होते. बरोबर. हे पूर्वापार आलेलं आहे. म्हणजे तुमचं शरीरच मानवी मूत्रापासून तयार झालेलं आहे. बरोबर. आणि हे मूत्र आता बघा आणखीन एक सांगतो, स्टेम सेल थेरपी तुम्ही ऐकलं असेल. हो. म्हणजे जन्माच्या वेळेला आईच्या नेवल कॉर्ड मधून काही स्टेम सेल्स काढले जातात आणि ते प्रिझर्व केले जातात. ते प्रिझर्व करण्यासाठी कितीतरी करोड रुपये खर्च होतात. म्हणजे त्या बाळ ज्या वेळेला 50-60 वर्षाचं होईल, एखादा अवयव खराब होईल तर तो अवयव पुन्हा बनवण्यासाठी त्या स्टेम सेलचा वापर करून त्यांच्या शरीराची ती पूर्तता केली जाऊ शकते. पण नवीन सायन्स असं म्हणतं की तुमच्या माझ्या आजच्या मूत्रामध्ये सुद्धा काही स्टेम सेल्स सापडतात. बरं. ते जर तुम्ही पुन्हा घेतले तर पुन्हाच शरीरामध्ये पोषण व्हायला मदत होते. म्हणजे युरिन थेरपी इज नथिंग बट अ स्टेम सेल थेरपी असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. एवढा त्याचा लाभ आज होताना दिसतोय. म्हणजे तुम्ही आता काही अवर्षण नाक मुरडायचं कारण नाही आहे की शिवांबू बद्दल. तुम्ही ऑलरेडी तुम्ही गर्भाशयात असताना तुम्ही केलेलं आहे. तुम्ही एवढं सांगितलंय त्यानंतर गर्भाशयाचं तुम्ही हे सगळं प्रूफच केलंय की सगळं शरीरच जर स्वमूत्रापासूनच बनलंय किंवा ते झालेलं आहे तर त्याची शंका घेण्याचं काही कारणच नाहीये. मी लोकांना म्हणेन आज आजारी पडणं हे सगळ्यात महागड आहे आणि हे त्याचा इलाज सगळ्यात फुकट आहे. सगळ्यात तुमचं सुलभ बिनखर्चिली कुठलीही साईड इफेक्ट विरहित तुमच्या जवळ निसर्गानं दिलेलं हे औषध आहे. ठीक आहे. त्याची गुन्हा करण्यासारखं काही नाही आहे. ते घेतलं तर नक्की फायदाच होतो. आजपर्यंत असं कोणाला झालं शिवांबू घेतलंय आणि नुकसान झालंय, फायदाच होणार आहे. आता याच्यामध्ये शेवटचा एक प्रश्न लोक जनरली कुणी घ्यायचं नाहीये हा पण प्रश्न आहे. बरोबर. असं आहे का? म्हणजे कुणी घ्यायचं नाही हे पण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनीच घ्यायचं असं नाहीये. कुणी घ्यायचं नाहीये ज्याचं किडनी फेल झालंय. बर. म्हणजे ज्याच्या किडन्या फेल झाल्यात त्यामध्ये काय रक्ताचं रेग्युलेशन तुमचं होत नाही त्यावेळेला शिवांबू घेऊन चालत नाही. बरोबर. म्हणजे किडनी फेल्युअर मध्ये शिवांबू घ्यायचं नाहीये. किंवा काही हायर पोटेन्सीचे काही स्टिरॉइड्स तुम्ही घेत असाल, काही औषधांमध्ये हायर पोटेन्सीचे स्टिरॉइड तुमच्या मेडिसिनचा डोस त्यांनी तुमच्या फिजिशियननी ठरवून दिलेला असतो.
ते स्टिरॉइड काय होणार, पुन्हा मूत्रात येणार, पुन्हा तुम्ही घेतलं तर काय होणार, त्याचा डोस तो जास्त होणार. हा नॉर्मल जे काही तुम्ही अँटीबायोटिक्स खाता किंवा तुम्ही डायबिटीससाठी गोळी खाता, हृदयविकासाठी गोळी खाता किंवा थायरॉइड डिस्फंक्शन आहे गोळी खाता, त्याच्यासोबत शिवांबू घ्यायला काहीच अडचण नाहीये. खोकला ताप आलाय त्याच्यासाठी तुम्ही जे काही गोळ्या औषधं खाता त्याच्याबरोबर शिवांबू घ्यायला काही हरकत नाहीये. अदरवाईज हायर पोटेन्शियलचे स्टिरॉइड्स घेताना मात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिवांबू घेतलं पाहिजे. किडनी फेल्युअर असेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिवांबू उपचार केले पाहिजेत. अदरवाईज बाकी सगळेजण आता मला समजा आजारी आहेत किंवा ज्यांना आजारी व्हायचं नाही त्यांना तुमच्याकडे येऊन उपचार करायचे, तर तसं कसं तुमचे संपर्क करतो? म्हणूनच आमचं स्लोगनच आहे फर्स्ट चॉईस और लास्ट रिसॉर्ट. म्हणजे काय, प्रथम चरण या अंतिम शरण. आज कसं आहे, आजारी पडणे हे सगळ्यात महागडं आहे. आपण बघितलं कोरोनामध्ये, आपण बघितलं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचा जमाना आहे. फिट राहिलात टिकून राहाल, फिट नाही राहिलात उचलले जाल. बरोबर आहे की नाही. मग आज आपल्या भोवती एक कुशन पाहिजे, आपल्या भोवती एक सिक्युरिटी कवच पाहिजे. मी या लोकांना म्हणेन की आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाऊ नका, आजारी पडू नये म्हणून काहीतरी करा. बरोबर. आता आजारी पडू नये म्हणून सुद्धा लोक येतात. दरवर्षी एक 10 दिवस राहून एक बॉडी सर्व्हिसिंग करून जातात. जसं तुम्ही येता, अनेक लोक येतात, ते बॉडी सर्व्हिसिंग होतं. बरोबर. जनरली एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, स्टिच इन टाइम सेव्स 9. बरोबर. म्हणजे वेळेत तुम्ही जर शिवलत तर ते काय होतं, पुन्हा पुढची तक्रार येणार नाहीये. बरोबर. लोक काय करतात, ऍसिडिटी होते, डॉक्टर चला नुसतं जेलुसिल खा, डायजिन खा, अँटासिड खा, कॉन्स्टिपेशन होतंय, मला कुठे काय होतंय, नुसतं कधी कधी शौचाला साफ होत नाही, एवढंच राहिलं. पण हे नाहीये, हे मूळ कारण आहे. हळूहळू शरीरामध्ये हे तुमच्या रक्तामध्येही आम्लता साठायला लागते. संधिवात, आमवात, अगदी सांधे झिजल्यानंतर मग लोक जागे होतात. ज्यावेळेला डॉक्टर सांगतात तुमचा गुडघा बदलायला पाहिजे, त्यावेळेला आपण जागे होतो. म्हणून ही स्थिती येण्या अगोदर जर तुम्ही रेग्युलर सर्व्हिसिंग करत राहिलात, एखाद्या गाडीचं सर्व्हिसिंग करता की नाही, तुम्ही 10,000 किलोमीटर झाला की लगेच पळता मेकॅनिक कडे, ऑइल बदली कर, अमुक कर, तमुक कर, तसं याचं कधी सर्व्हिसिंग आपण केलेलं नाही. का केलेलं नाही? कारण हे फुकट मिळाले ना. एखादी आपण लाखभर रुपयाची मोटरसायकल जरी घेतली तरी दर 2-3 महिन्यांनी आपण मेकॅनिक कडे जातो. पण हे अनमोल आहे. बरोबर. म्हणजे चमत्कार तुम्ही शोधता की शरीर एक मोठं चमत्कारिक रूप आहे, साधन आहे. म्हणून आम्ही म्हणतो शरीर माध्यम खलु धर्म साधन. जो काही धर्म आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये शरीर माध्यम आहे. मग हे शरीर माध्यम आहे तर ह्याला चांगलं ठेवलं पाहिजे. कारण शरीर नसेल तर काय नाहीये, जान है तो जहान है, सिर सलामत तो पगडी 50. मग अशा पद्धतीचं सानिध्य, अशा पद्धतीचं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर थोडंसं आजारी पडण्या अगोदर हा कोर्स केला पाहिजे. म्हणून आम्ही एक डिझाईन केलंय, संपूर्ण स्वास्थ्य शिबिराचं डिझाईन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आजारीच पडत नाही. दरवर्षी जर तुम्ही येत गेलात, निदान मी म्हणतो दरवर्षी राहू दे, एकदा तरी तुम्ही या, एकदा तुम्ही बॉडीचं ओव्हरऑलिंग करा. वयाच्या 40 नंतर तर कधीतरी हे मेजर ओव्हरऑलिंग केलं पाहिजे. एकदा कार्बोरेटर, सायलेन्सर, स्पार्क प्लग साफसूफ झालं की गाडीला एक वेगळा पिकअप असतो. पुन्हा 10 वर्ष मागे गेल्याची अनुभूती व्हायला 100%. यस. नितीन सर, तुम्ही इथं आलायत आणि जी काय माहिती देत आहे ही खूपच महत्वपूर्ण आहे. प्रत्येक माणूस आज आजाराने, कुठल्या ना कुठल्या त्रासाने म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आहेच आहे. प्रत्येकाला आऊट पण व्हायचंय, पण कसं व्हायचं माहित नाही. आणि ही जी काही तुम्ही क्रिया सांगितलीत किंवा जे काही सांगताय हे आणखीनही ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे असं आहे. मी सगळ्यांना अशी विनंती करेल की एकदा तुम्ही निश्चित निसर्गोपचारचं जे सरांचं आहे आनंदकुंज, तिथं व्हिजिट केलं पाहिजे. 5 दिवस पण जाऊन राहून या. तुम्हाला तुमचं शरीर 10 वर्षांनी तरुण, 20 वर्षांनी तरुण करायचं आहे. तुमच्या त्वचेला तेज आणायचं आहे जे 20 वर्षाच्या वयात होतं. किंवा तुम्हाला जाड आहात, बारीक व्हायचंय, बारीक आहात, जाड व्हायचंय, तुम्हाला मुलासंदर्भातले प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला कुठलाही आजार आहे, प्लीज तिथं जा. शिवांबी चिकित्सेबद्दल आत्ता आपण जे काही तासाभरात 1.5 तासात पॉसिबल होतं ती चर्चा केलेली आहे. तिथं इत्तंभूतपणे सर तिथं गाईड करतात. आणि एकदा का ते सगळं कळालं की मला मग तुम्हाला घृणा राहत नाही, तिरस्कार राहत नाही. शिवांबू किती पवित्र आहे याची 100% जाण होते. तर नक्की मला वाटतं की आजारी पडण्या अगोदर, आजारी असाल तरी सुद्धा तुम्ही नक्की आनंदकुंजला व्हिजिट करा. तुमच्या आयुष्यात हे एक वरदान असेल असं मला वाटतं. नितीन सर, तुम्ही इथं आलात आणि एवढी सगळं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आपण या सेवेची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.